नमस्कार आप सभी को। और गुड मॉर्निंग, जय श्री राम, जय साई राम, ओम साई राम। ऑनलाइन दिव्यांग जन संपर्क और ऑनलाइन दिव्यांग जन संवाद कार्यक्रम का 232 नंबर का एपिसोड यहाँ चल रहा है। और खुशी की बात यह है कि दिन ब दिन यहाँ पर लोग बढ़ते जा रहे हैं। और सिर्फ लोग बढ़ते ही नहीं जा रहे, तो यहाँ पर इस मंच के माध्यम से लोगों के रुके हुए काम अतिशीघ्र हो रहे हैं। और इसके पीछे का जो कारण है, वो कारण है इस कार्यक्रम की बढ़ती बढ़ती पॉपुलैरिटी। और इस कार्यक्रम में जो अभी इन दिनों जुड़ रहे हैं, वो एक्सपर्ट जुड़ रहे हैं। एक्सपर्ट जुड़ रहे हैं मतलब बेसिकली क्या हो रहा है, तो पूरे महाराष्ट्र के अलग अलग जिलों से जिन लोगों को दिव्यांग क्षेत्र में बहुत ज़्यादा नॉलेज है, किसी को ऑनलाइन प्लेटफॉर्म पर नॉलेज है, तो किसी को फील्ड का नॉलेज है, तो ये सब नॉलेज देने वाले जो अधिकारी हैं, जो सदस्य है, वो बड़ी मात्रा में अभी हमारे साथ में जुड़ चुके हैं। और इसीलिए जो काम पहले पहले की रफ्तार में अभी ये काम तेजी से हो रहा है। अतः आप सभी का मैं बहुत आभार व्यक्त करता हूँ और आश्वासन देता हूँ कि ये प्रोग्राम और निरंतर चलता रहेगा। और इस प्रोग्राम के माध्यम से सैकड़ों नहीं, हजारों नहीं, तो लाखों दिव्यांगों का हम भवितव्य सुधारेंगे, उनका आधार बनेंगे और उन्हें सक्षमीकरण की तरफ लेकर जाने में लेकर जाने के लिए पूरा प्रयास करेंगे। आइए इस कार्यक्रम को स्टार्ट करते हैं। आज हमारे साथ में यहाँ पर मैं देख रहा हूँ प्रमोद जी सेलोकर, प्रमोद जी राउत, ओमकार, अमन नगरारे, अशोक जी पाटिल, श्याम महादेव कनाडे, गीता उपाध्याय, गौरव कावरे जी, दिनेश अलसापुरे, नामदेव कोड़के, खुशी जाम्बुलकर, सुभाष सोनवाने बीड़ से, विवेक जी, राजाराम भाऊ जाधव, सुनील ठाकरे जी, मयूर चौहान, योगी सिंह, और तकरीबन काफी फोन काफी फोन मुझे अभी वेटिंग पर है। आप देखेंगे ये अभी के हैं 7:38, 39 मिनट, 40 मिनट, 41 मिनट, 46 मिनट, 47 मिनट, हर मिनट में यहाँ पर कॉल है। सर्वप्रथम हम इन कॉल्स को अटेंड करेंगे। 7:30 पर, 7:29, 7:26, 23 मिनट, 17 मिनट, 7:35 मिनट, और अभी भी वेटिंग पर ही है। ये कार्यक्रम लाइव चल रहा है जैसे कि आप पता है। तो हम इनसे बात करते हैं और कार्यक्रम को आगे बढ़ाते हैं। 3:17, मतलब रात भर फोन चलते रहते हैं। तो ये जो 3:17 या 2:30 जो कॉल आए हुए हैं, इन लोगों से विनती है कि आप आराम से, आपने सोना चाहिए। कार्यक्रम का जो टाइमिंग है वो उसी टाइमिंग पर कार्यक्रम चालू होगा, इसीलिए रात भर फोन करके कोई फायदा नहीं है। देखेंगे अभी भी फोन आ रहा है। तो ये पॉपुलैरिटी हमारे प्रोग्राम की हो चुकी है। निरंतर हर सेकंड में कॉल बजते हैं। तो आइए इन कॉल को रिसीव करते हैं, इन कॉल के साथ बात करते हैं और इस प्रोग्राम को आगे बढ़ाते हैं। ये देखिए, अभी फिर एक कॉल गया। अभी लगातार आपको मैं फोन इस तरह पकड़ के हूँ, 4 कॉल हो गए, लगातार 3 कॉल हो गए। हेलो।
हेलो। हाँ जी, बोलिए, आपने फोन किया था। नमस्कार, बताइए। ये व्यवसाय के लिए होता है। कहाँ से बोल रहे हो आप? ये सांगली, महाराष्ट्र। बताइए, क्या विषय है आपका? कितने परसेंटेज है आपके? 60 या 65 ना। ई रिक्शा आपका व्यवस्था है, तो आपने फॉर्म भरे थे जाकर अभी? अच्छा, ठीक है, आप जूम मीटिंग ज्वाइन कर सकते हो अभी। हाँ, मैं ट्राई करता हूँ। बोलिए लोग। ट्राई करता हूँ। ठीक है, आप जूम मीटिंग ज्वाइन करिए। हमारे जो यूजर नेम पासवर्ड है वो हर ग्रुप में है, आप देख के उसको ज्वाइन करिए। हेलो। सर, हाँ बोला। हेलो हाँ बोला ना। सर, ते त्याला यूजर आय डी कार्ड टाकून आहे का? कुठनं बोलत आहे? मी गोबी लालजी बोलतो. अच्छा, ठीक आहे. मग काय प्रॉब्लेम झाला? तिथं म्हणजे पोर्टलवर चेक केलं, तिथं फोटो नाही दिसत आहे. फोटो म्हणजे त्या मुलीची दिसत आहे माझ्या. ठीक आहे, मैं तुम्हाला आता एक नंबर देतो, तो नंबर नोट करा. हो. तुम्ही झूम झूम ॲप डाउनलोड करू शकता, जॉईन करू शकता. हो. दिसत आहे मला मोबाईल. झूम ॲप डाउनलोड जॉईन करू शकता का तुम्ही आता? आता इथं डाउनलोड आहे सर. का बरं? झूम ॲप डाउनलोड नाही. डाउनलोड करू का? डाउनलोड करा आणि मला फोन करा. ठीक आहे सर. हेलो। हेलो। हाँ जी। हाँ, नहीं होगा. क्या नहीं हो रहा है? आप ये करो ना, डाउनलोड किया क्या आपने? और यूजर नेम पासवर्ड डाल दिया आपने? नहीं, मुझे नहीं लगता। अगर आपने यूजर नेम पासवर्ड डाले होते तो आप अभी मुझे स्क्रीन पर दिखते थे। इधर पासपोर्ट है, लंबा है क्या? आप मुझे हाई भेजिए व्हाट्सएप पे, मैं आपको डिटेल भेजता हूँ अभी। मेरा आप सभी से ये भी अनुरोध है, यहाँ पर जो हमारे संवाद के सदस्य हैं पूरे महाराष्ट्र के अलग अलग जिलों से, तो कृपया अभी आप जो हमारा ऑफिशियल नंबर होता है वो आप देते हो, अच्छी बात है। आप अपने नंबर भी देंगे तो आपको ये क्वेरी जनरेट होंगी, तो हम मिलके सुबह सुबह ये इश्यूज इनके सॉल्व कर सकते हैं। तो अभी फिलहाल इन कॉल्स को मैं थोड़ी देर में करता हूँ, जैसे जैसे टाइम मिलता है आपके साथ बातचीत करते समय, तब तब हम आप आपस में जो कुछ लोग आए हुए हैं, उनके साथ चर्चाएं करते हैं। चलिए, बताइए किसको बात करनी है? अशोक पाटिल। अशोक पाटिल, आप बताइए। म्यूट युअर सेल्फ, अनम्यूट युअर सेल्फ. भैया कोण आलेला आहे बाहेर? बोला अशोक ना, काय पाटील. म्हणताय? अशोक पाटील, तुमचा स्पीकर चालू करा. मोबाईलला टच करा आणि ते लाल बटन दाबा. राशन कार्ड. अशोक पाटील बोला. पहिल्या नंबरची लाल चंदगड बटन वरून का? दाबा. अशोक पाटील बोला. हाँ हाँ. अशोक पाटील. काय नाव तुमचं? हं? राजेंद्र. अशोक पाटील चंदगड तुडिये का बुड्या काही ते खालची बटन आहे बघा स्पीकरचं, त्याच्यावरती बटन ओके करा आणि चालू बोला तुम्ही. अशोक पाटील, तुम्हाला आवाज येत आहे? अरे राऊत साहेब, हे राजेंद्र खडगे आलेले आहे. खडबे यांचे रिव्ह्यू नव्हते लिहिले का त्या दिवशी? नाही नाही, रिव्ह्यू नाही लिहिलेले आहे ना.
त्यामुळे इथे आम्हाला रिव्ह्यू लिहावं लागते. त्यामुळे काय झालं तेव्हा समजून येते. आता राशन कार्ड कोणतं आहे तुमच्याकडे? राशन कार्ड आहेच नाही का? पुराणा होता पण तो हरवला तो घरच्या आपल्याला राशन कार्ड अप्लाय करता येईल का सुभाष? आमच्या देशात सुभाषजी? सुभाष सर, हा सर, विषय का सर? हॅलो. सर जाधव बोलतोय, बोला. हा हरिराम बोला जाधव बोला बोलतोय. बोला. हे काय काय राशन कार्ड बद्दल? यांना राशन कार्ड यांचं हरवलेलं आहे. माझ्या ऑफिसला आलेले आहे आता. हा असलेलं आहे इकडे. हा मग तर त्यांचं यांचं हरवलं तर मग राशन- सर हं. त्यांचं फक्त मेसेजचं आधार कार्ड दिल्यानंतर नवीन रेशन कार्ड मिळू शकते तिथं पुरवठा विभागमध्ये. पुरवठा हॅलो. विभागात जायचं, आधार कार्ड फक्त त्यांच्या मेसेजचं आधार कार्ड द्यायचं, दिल्यावर रेशन कार्ड नवीन मिळतंय. हॅलो. ऑनलाईन रेशन कार्ड नवीन मिळतंय त्यांच्या मेसेजचं आधार कार्ड दिल्यानंतर. मिसेसचं आधार कार्ड दिल्यानंतर काय? ऑनलाईन काढता येतंय आणि त्याच्यातून फक्त पुरवठा विभागाची जाऊन सही शिक्का करून आणायचं. महाशिवाय जायचं हं. आणि तर ऑनलाईन ते त्याच्या मेसेजचं नाव टाईप केल्यानंतर ऑनलाईन येते, त्याच्यात प्रिंट काढायचं आणि पुरवठा विभागाची जाऊन सही करून आणायची. मैडम आप आ गए हैं क्या? थोड़ा ये मेरे कॉल्स कर दीजिए, बेचारे लोग अभी सुबह से कर रहे हैं. ये कॉल्स कर दीजिए प्लीज. ये काफी कॉल है यहाँ पे, 30-40 ये लीजिए. हाँ हेलो. प्लीज कर लीजिए. हाँ ठीक है. तो ऑनलाईन यांना आपल्याकडून काढून मिळेल का? मिळतंय सर, कुठेही मिळते ऑनलाईन, कोणत्याही याच्यामध्ये काढता येईल, आपल्या फोनवरती सुद्धा काढता येते. आपल्या या प्लॅटफॉर्मवरती काढता येईल? प्लॅटफॉर्म मधून? हो, येथे काढता हो येते सर, काढता येईल. कोण आहे? सुभाष आहे. हा. अं, सर सुभाष जेलकर. हो, एक सेकंड. हॅलो. हा हॅलो सर. सांगा नंबर. 7757. एक सेकंड. 77. 57 हा. 86 35 88. तुम्ही या नंबरवरती संपर्क करा आता. इथेच करा घरून. हा, किंवा ते आता कार्यक्रमात आहे, तुम्ही 10 वाजताही केला तर ते तुम्हाला ऑनलाईन जनरेट करून देतील, तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवून देतील. मग ते डॉक्युमेंट घेऊन तुम्ही FDO ऑफिसला जायचं आणि तिथून ते त्यांच्यावर सही शिक्का मारून तुमचं कार्ड बनवून घ्यायचं. राशन कार्ड होऊन जाईल तुमचं काम. ठीक आहे. ठीक आहे नंबर. हा, हे बीडवरून आहेत हे. हा, इथले नागपूरचे नाही आहे ते. तुम्हाला ऑनलाईन मदत करतील, यांना फोन करायचा. हं? राशन कार्डचे ऑफिस कुठे आहे? मध्य नागपूरमधून काटरमध्ये गेले. तुम्ही यांच्याकडे नाही गेले होते काय? आपल्या डटके साहेबांकडे? डटके साहेबांकडे नाही गेले? नाही. प्रवीण भाऊकडे जायचं ना, तिथून इथे कामं होतात. आता काय व्हॉट्सअपवर आपल्या 3-4 जणांचा संपर्क आहे ना. हा, आपला नाही काही हरकत नाही. इकडे आलं ती इकडे गेले, तिकडे गेले. आमदार साहेबाकडे गेले तरी ठीक आहे, काही नाही गेले तरी आपण आहो ना, काही विषय नाही. थोड्या कामासाठी त्यांच्याकडे नाही गेलं तर मी करून देऊ शकतो. म्हणजे आपल्याला जे पॉसिबल आहे ते करून देऊ शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. हॅलो. 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 2 मिनिटं थांबा सर. तुम्ही एक काम करा, यांना फोन करा 10ला. बाकी आणि कुठे राहता तुम्ही?
कमालचे घेतलं. कमाल चौक एवढा लांबून आलाय का? कुठे रे? कुठे होता रे? एवढे कंटिन्युअस फोन येत आहे. का बरं आले? बाहेर होता का कुठे? हे घे. झोपून राहिले? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही. सुभाषराव यांना आता फोन करायला लावू का तुम्हाला? तुम्ही ते बाहेर हे आहे, चेअर टेबल आहे ऑफिसमध्ये, इथे बसा तुम्ही आणि त्यांना आता फोन करा. ते आहेत प्रोग्राम मध्ये. नमस्कार सर, गौरव बोलतो. नमस्कार. सर मी ते NIT मध्ये गेलो. हम्म. तिथल्या सरांनी मला ते फॉर्म भरायला सांगितला होता ऑनलाईन. तर मागे ते कम्प्युटर घेतलं होतं मी, तर एकदा लोन आहे माझ्या अकाउंटवर. तर त्यांनी म्हटलं की नंबर दुसरा द्या, आम्ही फॉर्म सबमिट करतो तुमचा. त्यांनी फॉर्म सबमिट केला. ड्रायव्हिंग लायसन्स नाही जमलं, इन्कम सर्टिफिकेट आणि ते पोलीस क्लिअर बघितलंय त्यांनी सर. ड्रायव्हिंग लायसन्सचं मेन आहे सर. ड्रायव्हिंग लायसन्स कसं मिळणार आहे सर एवढा लवकर? आणि पैसे पण तेवढे नाही आहेत सर माझ्याकडे. बोल ना. हा? कुठून आलाय रे एवढ्या सकाळी सकाळी? कुठून? पडोळे नगर मधून आलाय? काय बोलायचे? बस दाखव तुझी UDID कार्ड दाखव. ऑनलाईन जॉईन करायचं दादा, त्याच्यात एवढं लांबून येतात. काय प्रॉब्लेम आहे तुझा? दाखव मला चालू इकडे. ठीक आहे बघू, कंटिन्यूअस फोन हो जाते आज तर, माहिती नाही काय झालं. एक तर मिनिट, ठीक आहे, कर लेगा बेटा, आप अपने काम करो. हाँ. हॅलो. हे बघ, तुझे जे आहे ना, तुला फेअर तपासणीसाठी टाकतो. नाव काय पूर्ण? 1-2 मिनिटात बस घेतो तुम्हाला मी. हो सर. काय? मिश्रा, मेश्राम. संडेला नव्हते आले का तुम्ही? काल सर म्यूट करिए, सर म्यूट करिए. सोमवारी मी CM ऑफिसला राहतो. हा बोला, पर्सेंटेज किती आहे? 20. प्रकार काय आहे? लोकोमोटर. कधीपासून आहे हे? हे मला लहानपणापासून असतं. मग कधी आता का बरं बनवलं एवढं लेट? नाही, माझं हे बनलंय ते कांदमेवा मधले पण. हे राहणं कुठे? पडवनगर. पडोळे नगर कुठे? हिरवी नगर. हा? हिरवी नगर. अच्छा, हिरवी नगर. धर्मपाल मिश्रा. मग अच्छा, मिश्रम भाऊ. धर्मपाल मिश्रा त्यांचं घर. भाऊला भेटला होता भाऊ? ते आमचे परिचितच आहेत. मग त्यांच्याकडे गेला होता? हो, त्यांनी तुम्हाला सांगितलं इकडं भेटून. हॅलो. अच्छा, मला भेटायला होता. 2 मिनिटं थांबा, 2 मिनिट, 2 मिनिट. हा आलेला आहे, याला मोकळा करतो म्हणजे फ्री होऊन जाईल घरी जायला. वय किती आहे? 35 असेल. मोबाईल नंबर 9284529545. काय जॉब करते? NMC ला आहे. NMC ला काय आहे? वर्कर, मजूर. म्हणजे काय काम करते? साफसफाई. गव्हर्नमेंट आहे का जॉब? हो. गव्हर्नमेंट जॉब आहे. हो. मग कशाला पाहिजे? फॅसिलिटी सगळ्याच तर आहे ना. फॅसिलिटी म्हणजे फॅसिलिटी पाहिजे की काय पाहिजे? याच्यामध्ये जर
त्याला काय म्हणतो ट्रॅव्हलिंग वगैरे काही असं मिळतात वगैरे, पण मला काहीच मिळत नाही याच्यामध्ये. तुम्हाला त्याच्यामध्ये तर तुम्हाला तर ते गव्हर्नमेंट जॉबचे आहे तर तिथून अलाउन्सेस मिळत असेल ना सगळे. नाही, पण त्याच्यामध्ये काही वाढ असं येते असं मला ऐकायला मिळालं. मी गेलो होतो अरे तिथे. गौरव, म्यूट कर रे दादा. अनम्यूट नको करू स्वतःला. तुझ्या फोनमध्ये प्रॉब्लेम आहे खूप, हे होत आहे, नॉईस होत आहे. तर त्यांनी म्हटलं तुझे पर्सेंटेज कमी आहे बोलले असं. ठीक आहे, पर्सेंटेज वाढवून पाहिजे म्हणून. मी लिहून तर देतो, पण होण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे मी तुला आश्वासन देऊन अननेसरी तू येणं जाणं मग मला विचारशील फोन करशील असं नाही झालं पाहिजे. आश्वासन कमी आहे कारण मी तुझी वॉक आता पाहिलेली आहे. ॲज गुड ॲज नॉर्मल माणसामध्ये तुझा आहे. ते फक्त पाय तेडे आहे. हा. तर पाय ते तेडे असणं म्हणजे हा दिव्यांगांचा प्रकार आहे, पण चान्सेस कमी आहे. याच्याकरता आपण फेर तपासणी एकदा करून बघू. मी लिहून देतो, तिथं जायचं, त्यांचे रिकमेंडेशन घ्यायचं. शेवटी माझ्या हातामध्ये मार्गदर्शन करणं नाही, रिकमेंड करणं आहे. सिग्नेचर माझी चालत नाही, तर मी तुला आताच 40% करून दिले असते. कळलं का? आपण करू प्रयत्न. ठीक आहे, एवढं करू शकतो मी तुझ्याकडे. मेडिकलला हॅलो. हो, जावं तर लागेल ना मेडिकलला. मी तुला अशा व्यक्तीकडे पाठवतो ज्यांच्या तुला फेवर राहतील. हा, तेवढं हॅलो, होईल. गुड मॉर्निंग सर. चालू आहे ना. आणखी काही? काय टायमिंग आहे जॉबचं? 6. अच्छा, हे रोडवरती जे साफसफाई चालते हे का? हा. आपण जे रोड वगैरे साफ करतो साफ करतो ते. हे ना? अच्छा अच्छा. घरी पोचलेले आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नसेल, परमनंट आहे. छान आहे, मग काय टेन्शन नाही. आपण याच्यामध्ये सर मग काही आपल्याला प्रमोशन येते काय? अरे मित्र, आता बोलू का थोडस, आता माझ्या वाईट नको मानशील. हा, तुझा भाऊ म्हणून बोलत आहे. ठीक आहे. माझे दिव्यांग लोक एवढे लाचार आहे आजच्या डेटमध्ये की त्यांना ते 2,500 रुपये पेन्शन नाही आले ना. आता घर कसं चालवायचं हा प्रश्न येऊन पडलेला आहे. आणि तुझ्याकडे गव्हर्नमेंट नोकरी आहे, तर तुझ्या आई वडिलांना आणि तुझी ज्यांच्याशी भावना जोडली असे देवाला प्रार्थना हे कर, थँक्यू व्हेरी मच म्हण, धन्यवाद व्यक्त कर त्यांचा की तुला गव्हर्नमेंट नोकरी लागलेली आहे, तू सक्षम आहे. आता खूप जास्त याच्यात नको पडू, म्हणजे खूप अपेक्षा नको ठेवू आयुष्याकडून, मला असं वाटतंय. मी लिहून देतो चिठ्ठी. पर्सेंटेज वाढले तरी ठीक आहे, नाही वाढले तरी यू आर कॅपेबल. कळलं का? आता रेल्वेत कन्सेशन मिळायला पाहिजे, कशाला पाहिजे, आपण बढिया राहायचं. आणि आणि म्हणजे तुला पर्सेंटेज जे दिले आहे मला असं वाटते ते, म्हणजे माझे आता एवढे वर्षाचे अनुभव आहे, योग्य आहे. तरी पण आपण एकदा फेर तपासणी करून घेऊ. पण खूप आता अपेक्षा नको ठेवू आयुष्याकडून. देवाने खूप छान आयुष्य दिलेलं आहे, छान पर्सनॅलिटी आहे त्याच्यात. तू छान लग्न झालं आहे का? हो. झालं आहे. किती मुलं आहे, मुलं वगैरे? एक मुलगी आहे हा, आणि लहान मुलगा आहे. बढिया बढिया बढिया, छान. आता कसं आहे, तुझ्याकडे जो पॉवर आहे ना त्याचा तू समाजासाठी वापर कर, माझं असं मत आहे. समाजासाठी म्हणजे दिव्यांग समाजासाठी. आता हा पोरगा आलेला आहे सकाळी, त्याचे दोन्ही हात गेलेले आहे ऍक्सिडेंटवर. इथे बघ किती लोक आहे, हे बघ, हे पूर्ण महाराष्ट्रातून आहे. या लोकांना मदत करण्यासाठी सामोरे, हे सगळे लोक महाराष्ट्रातून आहेत. हाय. कळलं का? तर आता खूप आयुष्याकडून हे नको ठेवू, समाधानी राहा. आयुष्यात समाधान असणे गरजेचं आहे. भाऊ म्हणून सांगत आहे, बाकी मग तुझी इच्छा. मी कोणाचे विचार बदलवू नाही शकत, पण मी माझे विचार काय आहे ते सांगू शकतो. तू साहेबांचे नाव काय आहे? हॅलो. तो डायरेक्ट साहेबांच्या नावाने चिठ्ठी लिहून देतो मी, जमलं तर जमूनही जाईल. तुझे हँडिकॅप कॅटेगरी म्हणून झालेलं आहे का सिलेक्शन? नाही, अच्छा, पर्सेंटेज नाही.
असेल काय क्लॉज तर बघशील त्याच्यामध्ये. गेलो भेटलो त्यांना पण ते काहीच नाही म्हणे म्हणजे काय आहे, काहीच कामाचं नाही, नाही. आता आम्ही याच्याविषयी आमच्या सुरू आहे गव्हर्नमेंटशी बोलणं. आता पुढल्या आठवड्यामध्ये मी हा विषय घेऊन, म्हणजे हा विषय म्हणजे बरेचसे विषय आहे, मुंबईला जाणार पण आहे. आणि दुसरं एक आहे सर, आता हँडिकॅप तर आता याच्यामध्ये आपण ठीक आहे म्हणतो आपण एवढं आहे, तर मग इकडे पोलिसांनी कधी आपली आता मोपेड गाडी आहे माझ्याकडे प्लेजर, तर पोलिसांनी पकडलं तर ते पण मग लायसन हे ते मग आणि इकडे लायसन बनते ना तुझं, कशाला टेन्शन घेतो? नाही ना. मी बनवून देतो ना. तर मग ठीक आहे. लायसनचाच विषय आहे का? मग तिकडे पण तो एक प्रश्न येतो खूप मोठा, मग आपल्यासारखं करायचं काय मग? तर असं लायसन हे सगळे छोटे मोठे गोष्टी आहे माझ्याकरता, एका फोनवरती काम होतात. ठीक आहे. तुझं लायसन तसं नाही तर तसं बनवून देतो मी. ठीक आहे. लायसन सोबत लायसन्स पाहिजे ना तुला फक्त? लायसन्स आहे पण हे इकडे पण म्हणजे माझे 2-3 काम झालेले पाहिजेत. करून देतो, पण एक मित्र म्हणून सांगतो, खूप अपेक्षा नको ठेवत आयुष्याकडून. जे आहे आपल्याकडे मिळालेलं त्याच्यामध्ये समाधानी राहा आणि आपल्या समाजासाठी काय करता येईल ते बघ. हे बघ, मी तुला चिठ्ठी देऊन दिलेली आहे, इथे चालला जा तू. हे झालं, हे याचं मला अपडेट दे, नंतर मग मी लायसन्सचं काम करून देतो. या कामासाठी पैसे द्यायचे नाही कोणाला. हे सगळे याच्याकरता पैसे मागतात लोक, लाखो रुपये मागतात बरं या कामासाठी. हो, म्हणून सांगतो, बघू काय करायचं भविष्यात. माझ्या संपर्कात राहा, ठीक आहे? ठीक आहे सर, धन्यवाद. ठीक आहे. हा. मला अपडेट कधी करणार आहे तू? पहिले इथे भेटतो मी. हा, भेटून घे. हा. मला पण सांग अपडेट काय झालं होतं, यांनी काय म्हटलं, दादा असं झालं तर मला सगळं सांग. बरं. केव्हा सांगशील ते? बेटा तू आता हे झूम डाउनलोड करून घे लगेच. झूम आहे का फोन मध्ये? माझ्या मोबाईल आहे, माझ्या मोबाईल घरी आहे. झूम ऍप डाउनलोड करून घे आणि युजर नेम पासवर्ड घेऊन घे. ठीक आहे. आणि मी 2 दिवसात याच्यानंतर भेटलं. हा, ठीक आहे, ठीक आहे. हो, मला सांग पण, हा, पेंडिंग नाही ठेवायचं केस. ठीक आहे. धन्यवाद सर. हो हो, हॅलो, हा बोला. अमोल भाऊ, मी रविवारी आलो होतो. हा, 2 मिनिट थांबा दादा, 2 मिनिट. हा, बिलकुल. हा, बोला. गौरव बोल. तर मी गौरव, मी सर ते गेलो होतो म्हटलं बँकेमध्ये. तर त्यांनी मला फॉर्म भरायला सांगितला. मी ऑनलाईन फॉर्म भरला आणि त्याच्यात ड्रायव्हिंग लायसन्स आणि हमीपत्र मागितलं. ड्रायव्हिंग लायसन्स आणि हमीपत्र मागितलंय सर. तर ते हमीपत्र एकदा दिलेलं आहे मी, 3 वर्षापासून काही घेतलेलं नाहीये म्हणून. आणि आता ते म्हणत आहे की परत आम्हाला हमीपत्र पाहिजे. ते चुकीचं नाही ठरणार का सर, एकदा घेतलेलं आहे लोन तर? क्लिअर बोलायला पाहिजे होतं ना तुम्ही. हा सर. क्लिअर त्यांच्याशी बोलायला, चर्चा करायला पाहिजे होती ना. सर त्यांनी मला केबिन मध्ये नाही घेतलं सर, बाहेरूनच त्यांनी मला म्हटलं की खाली फॉर्म भरून द्या. त्यांनी मला केबिन मध्ये एंटर, ते म्हणाले बाहेरच थांब तू. मी असाच गेलो होतो व्हीलचेअर विदाउट व्हीलचेअर मित्राच्या गाडीवर. हा, तर बसत बसत गेलो सर. ते म्हणाले की बाहेरच थांब तू. मी फॉर्मचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते क्लिअर करून घे, खाली फॉर्म भरून दे असं म्हटलं त्यांनी मला. पण जे त्यांनी फॉर्मॅलिटी सांगितली ते पूर्ण करावं लागेल दादा. ते पूर्ण करून घ्या तुम्ही. आता पेपर वर्क आहे ते तुम्हाला पूर्ण करावं लागेल. म्हणजे आता सर शॉर्टकट रस्ता नाही आहे माझ्याकडे. हा सर, शॉर्टकट रस्ता नाहीये म्हटलं. त्याच्याकरता तुम्हाला जी पेपर फॉर्मॅलिटी ती पूर्ण करावं लागेल. काम पण होईल. सर ते हमीपत्र जे आहे ते चुकीचं नाही ठरणार सर, आपण परत दुसऱ्यांदा ट्राय केलं तर? हॅलो, ठरेल. तुम्ही पहिले नव्हतं घेतलं ना? तुम्ही पहिले घेतली होती का ई रिक्षा? हॅलो, घेतलं होतं 2022 मध्ये घेतलं होतं मी. अरे यार, मग NMC कसं काढली. मिळणार आहे यार तुम्हाला? तुम्ही 2-2दा ई रिक्षा घ्याल का? नाही, मग कसे तुम्ही पण असं अप्लाय कसे करू शकता यार? आता मला एवढ्या गोष्टी लक्षात नाही राहत. 2-2दा कसं मिळणार आहे गौरव? सांगितलं होतं
नाही, कम्प्युटर माझ्या घेतलाय लक्षात नाहीये. मागे माझ्या तर यार मी आता रेकॉर्ड बघून राहिलो, तुझं नाव नाही दिसून राहिलं मला. हे रविवारची गोष्ट आहे का? तू इथे नाही ना पाहत आहे. हा? अच्छा अच्छा, या संडे नव्हता का? म्हणजे जुना संडे आहे. दादा नाही होणार ते, बघा. नाही होणार ते. काय होणार? हॅलो. नाही नाही, इथे लोकांना एक ही रिक्षा मिळत नाही, तुम्ही दोन दोन कसे घेऊ शकता? सॉरी, नाही होणार. हॅलो. किंवा तर दुसरं काय ऑप्शन? तुम्हाला वाटते तर ते डॉक्युमेंट साहेबांशी एकदा भेटा. हा हा हा. साहेबांशी भेटा, काय म्हणतात ते बघा. काहीतरी असेल तर तर बघू, काढू. ते ठीक हमीपत्र त्यांना द्यावं लागेल दादा. गौरव भाऊ, द्यावं लागेल हो, त्यांना. ठीक आहे सर, मी हॅलो. तुम्ही जाऊन पहा, काय राहिलं तर मला सांगा. मी एकदा साहेबांशी बोलून घेईल. जर पॉसिबल असेल तर होऊन जाईल. किती पर्सेंटेज आहे तुमचे? 80% सर. 80 आहे ना? पर्सेंट ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आणि तो जुना लोक रिक्षा दादा, जुना ई रिक्षा कुठे आहे? विकला का? गौरव, जुना ई सर, रिक्षा कुठे आहे? जुना ई रिक्षा कुठे आहे? जुना ई रिक्षा नव्हता घेतला, कम्प्युटर घेतला होता सर. ते जॉब नाही मिळाला म्हणून तो मग विकावा लागला सर. मला कम्प्युटर घेतला पैशाची गरज होती. त्याला. 49,000 आणि कम्प्युटर 2022 मध्ये. हो. तर त्याच्या हिशेबात नाही नाही, अरे मी मग क्लिअरली सांग, माहित नाही पडत. अरे गौरव, काय आहे ते हमीपत्र सांग त्यांना. खूप फरक आहे. 3 लाखाच्या ई रिक्षा आणि 49,000च्या कम्प्युटर मध्ये खूप फरक आहे. ठीक आहे ना सर. करा करा, पुढची प्रोसेस करा. सांग साहेबांना, काही हरकत नाही. मी बोलतो साहेबांसोबत. तुझ्या ई रिक्षा थोडं करून द्या सर. हो हो, करून देतो, करून देतो. तुला पाठवलं हो तिथे. सर. आपली ही योजना लोकांना आतापर्यंत माहित नाहीये नागपूरमध्ये. नेमक्या लोक जे आहे आपल्या संवादमध्ये जे येतात, त्यांचे कामं आपण लाईन करून देऊन राहिलो फास्ट. हो हो हो. ठीक आहे, करा करा. ते हमीपत्र द्या, बिंदास द्या, काही हरकत नाही. पाहून मग काय होतं ते. हॅलो. लपवा काहीच नको, खरं सांगा सगळं. हो हो. हो, ओके. हॅलो. 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 हा, नरेश हा हॅलो. नरेश शेंडे. हॅलो. हा, मी नरेश शेंडे बोलून राहिलो. मी काय म्हटलं, हा रविवारी आलो तुमच्याकडे मी. हॅलो. हॅलो. हा, बोला ना, बोला. हा, रविवारी तुमच्याकडे आलो होतो. ते आपला पोर्ट्रेट नाही का, ते पोर्ट्रेट मध्ये मी हँडिकॅप साठी 50% पाहिजे, तर 60% टाकलंय मी त्याच्यामध्ये. हा, हा कुठे आहे रे आपला संदीप हा? हॅलो. जॉईन नव्हता आपल्याला एखादी हो. सुभाष यांची काय विषय आहे? हे ऑनलाईन. माझं म्हणणं असं आहे, हँडिकॅप साठी 50% मिनिट. लागतात, तर मी 60% नरेशजी, टाकले फॉर्मवर. 2 मिनिट थांबा. सुभाष हा आहे हा, का इकडे? आहे सर. सुभाष यांच्या विषयी काही होता पर्सेंटेजच्या, सांगा बरं यांना. सांगा आता नरेश शेंडे. मी म्हटलं 60% लागतात ना ते अनुदानासाठी, ते मी ना 50% लागतात, 60% टाकले त्याच्यामध्ये. गलतीनं. बहुत बारीक बारीक. हॅलो. हॅलो. हा बोला ना, आवाज येत नाही. ते पोर्ट्रेट मध्ये 50% पाहिजे ना, ते 60% झालेले आहे माझ्या गलतीने, चुकणं. ते कशामध्ये? पोर्टलला? पोर्ट्रेट नाही का, ते तुकाराम मुंडे साहेबांनी काढलेलं आहे, हा हा, नाही दिव्यांग का पोर्टल ना. हा बोला. पोर्टल. हो. हा, त्याच्यामध्ये काय झालंय? तर मी 60% टाकलेले आहे, पण 50% पाहिजे. तिथं गलतीनं 60% गेलेलं माझ्या हातानं. त्याला आता काय एडिट ऑप्शन तर नाहीये त्याला आलेला. नाही, वार्षिक उत्पन्न आहे ना, तर 50,000 टाकणं पडतं. मी 60,000 टाकलेलं त्याच्या हो अंदर. ना, मग मी तेच तुम्हाला सांगतोय. त्याच्यामध्ये आता जे आपण नोंदणी केलेली आहे, त्याला हा एडिट ऑप्शन नाहीये. आता जेव्हा त्यांना एडिट ऑप्शन देतील, तेव्हाच हा. आपण ते करेक्शन करू शकतो. तर मग आपली पेन्शन बंद नाही होणार का, ते महिन्याची भेटतात ते? नाही नाही, पेन्शन नाही ना. आता तुम्हाला पेन्शनचं कसं ते हे करतील, एक 2,500 इंटू 12 पकडले तरी 30,000 रुपयाचं इन्कम होईल. ते त्यांना माहिती आहे, चुकून गेलं असेल. त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. पेन्शन चालू राहील. असं आहे का? आणि मी काय हा, राशन ऑफिसमध्ये गेलो होतो, ते म्हणे मला हँडिकॅपचे राशन कार्ड बनवायचे आहे. ते म्हणे मला 21,000 रुपये वार्षिक उत्पन्न जे तुम्ही दाखवा म्हणे. सध्या बंद आहे ते राशनचं. नाही, काल म्हणे साहेब मला म्हणे 21,000 उत्पन्नाचा दाखला दाखवा म्हणे. मग पाहतो म्हणे काय बसतात तुम्ही म्हणे. हा, मग 21,000चं भेटते ना आपल्याला. भेटते ना?
हा भेटतंय. तुम्ही बाहेर गेलात झेरॉक्स सेंटर वरती एक हा 21,000 पेन्शनचा हे भेटतंय, उत्पन्नाचा फॉर्म भेटतो. तो हा हा घ्यायचा हा तहसीलदारकडे, म्हणजे तुमचं आता तिथं वेगवेगळं असतं, कोणाकडे तलाट्याकडे असतं, कोण तहसीलदार देतो, नायक. हा मग त्यांच्याकडे गेला, सही शिक्का घेतला ना, बाहेर ऑनलाईन वाले करून देतात पुन्हा. हो पण काय. त्यांचं आणि तुम्हाला माझ्या मते तुमचं पेन्शन रहिवास आपलं गलतीने 60% गेले ते गलतीनं बंद तर नाही होणार ना, जे महिन्याचे नाही नाही, दोन बंद नाही असतात होत, ते कधी. बंद होत नाही. हो का, म्हणून मी मला तो टेन्शन वाटत होतं त्याच्यावर थोडंसं. ठीक आहे साहेब. नाही नाही हो हो ठीक आहे, नाही ते बंद नाही गेलतो मी होणार. कॅम्प्युटरवाल्याकडे, तो म्हणे आता होऊ नाही शकत, म्हणजे गलती झाली म्हणे हा आता ते मध्ये मध्ये. एडिट ऑप्शन नाहीये त्याला सध्या तरी उपलब्ध, पण होईल, भविष्यामध्ये होईल. ते म्हणे आता काही नाही करू शकत मी म्हणे टाकल्यावर म्हणे. हो तेच म्हणतोय, टेन्शन नका घेऊ, होईल नंतर पुढे अपडेट होईल त्याला. काही पेन्शन बंद तर नाही होणार ना. अहो नाही होत, पेन्शन बंद होत नाहीये. तुमचं 2.5 x 12 महिने पकडले तरी 30,000 इन्कमच होतंय तुमचं. आपलं 50 पर्यंत चालतं त्याच्या आधी, त्यामुळे हा नाही होत ठीक आहे काही. ना. हो ठीक आहे चालतंय, ठीक आहे ठीक आहे. हा ठीक. ठीक आहे, मला हेच विचारायचं होतं. ठीक आहे. ओके ओके. हो. हॅलो हॅलो हॅलो. चला, हॅलो नरेश शेंडे, अपेक्षा करतो तुमचे समाधान झालं असेल. हा हा काही राहिलं तर पुन्हा सांगा. हॅलो नमस्कार सर. राजू जोनवाल जी, एक बात बोलूं क्या मैं आपको? आप बहुत लेट ज्वाइन करते हो और हेलो हेलो करते हो, ठीक है, नमस्कार आपको। ठीक है, और भी लोग नम पहले से जुड़े रहते हैं, हाँ 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 तो सब्र रखा करो सर। आपका ये चलिए, आपका ये थोड़ा सा हमेशा का हो गया है ना? वो ये नेट का होना प्रॉब्लम। चाहिए। नहीं नहीं, आपकी समस्या के लिए हम बहुत फाइट कर रहे हैं, आपके लिए हर अधिकारी को फोन लगा रहे हैं, सब कुछ कर रहे हैं। लेकिन यहाँ पर लोग सुबह 7:30 बजे से बराबर लोग जुड़ जाते हैं, तो उनके साथ भी हमको बात करनी होती है। ठीक हाँ, चलेगा। आपका नाम लिख के आता है, हमारा ध्यान रहता है, हर यहाँ पे सदस्य जितने भी लोग जुड़ते हैं, आप जरा शांत रहा कीजिए। हाँ, बबलू विश्वकर्मा बोला। ब- हाँ सर नमस्कार। नमस्कार नमस्कार। सर कल आपने मीटिंग में बोले थे कि मैं जुड़ूंगा, तो मैं जुड़ा हूँ सर। हमारा कहाँ तक कैसे प्रॉब्लम सॉल्व किया जाएगा सर? आपके हमने उस पे तो व्हाट्सएप पे तो डाल दिया था जी, क्या सर। क्या था आपका विषय? मतलब वो ट्राई साइकिल के लिए सर बोले थे, आप एप्लीकेशन लिख करके हमारे व्हाट्सएप पे डालो। बताइए, पूरा नाम बताइए आपका। बाबूलाल विश्वकर्मा। बाबूलाल। हाँ सर। सर ये पहले जुड़े हैं। जुड़े हैं क्या? हम जुड़े हुए हैं। कौन सी तारीख को जुड़े हैं? तारीख बताओ सर आपकी। तारीख तो हमें ध्यान नहीं है दादा, लेकिन हम जुड़े हुए हैं। मतलब गए यही महीने में जुड़े हैं, लेकिन मतलब 7-8 तारीख रहा होगा ऐसा कुछ। तब से हम बराबर अब जुड़ते हैं। कौन सी तारीख थी? 7 या 8 तारीख रहा होगा सर, इसी महीने में, अप्रैल में ही। मार्च में मैंने आपसे वो बोला तो मतलब वो अप्रैल बराबर महीना था क्या? संपर्क नहीं हो पाया, लेकिन मतलब हम अप्रैल महीना था। हाँ अप्रैल महीने में ही जुड़े हैं। हाँ, तब से हम आपसे बराबर कंटिन्यू जुड़ते हैं। हेलो। नहीं, आप 8 तारीख को हाँ भी नहीं, 9 तारीख को भी नहीं है। हैं। थांबा नागरे साहेब 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा. वो सांगा बरं जरा। विनंती है सभी से कि ध्यान में रखा करिए, बहुत टाइम वेस्ट हो जाता है ये तारीख ढूंढने में, भी इतना रजिस्टर कहाँ से ढूंढने के बताओ। अमोल सर, आवाज येते का माझा? हो, येत आहे। हा, मी रविवारी आलो होतो तुमच्याकडे. एक सेकंड, हे बबलू विश्वकर्मा सोबत बोलणं सुरू आहे, सर्वांसोबत बोलतो मी। ठीक ठीक. हाँ सर। ते फोन घेऊन घे बेटा, पूर्ण फोन केले नाही, पूर्ण करून रिटर्न करू का? हो हो, रिटर्न कर ना, मग त्यांना काही अपेक्षा राहते ना, प्रत्येकाला फोन कर। पूर्णचे तिथे सर कमी
फोन येतं तुला? नाही आले माझी मोबाईल हां, हे भरपूर फोन आलेले आहे बघ. ॲटलिस्ट सकाळचे पासून जे आलेले आहेत 6 वाजून 6 मिनिटांनी 20 मिनिटांनी पासून आलेले आहेत ते करा. ते ऑनलाईन आहे का? हो. तर असं करा. हां, तुम्ही 10 त्यांना फोन करा, उचलतील तुमच्या बोलतील. बघूया. हाँ सर। हाँ बबलू जी बोलिए, क्या विषय था? साइकिल का विषय था आपका? हाँ सर, तो आपने बोला था हम्म। कि कहाँ मतलब से हो? आप मेरे एप्लीकेशन लिख कहाँ करके डाल दीजिए कहाँ से हो? व्हाट्सएप। हम सर नवी मुंबई हैं। अच्छा, हाँ, ठीक है। नवी मुंबई से हैं सर। रिकॉर्ड में क्या लिखा है तो? हाँ, आप अपना व्हाट्सएप पे देख लीजिए, दोनों नंबर पे मैं भेजा हूँ। नहीं, मैं बताऊं कि आपको थोड़ा सा मिसअंडरस्टैंडिंग हो गया है। मैं हम्म, बहुत कम बार बोलता हूँ कि मुझे व्हाट्सएप पर डालिए, क्योंकि हम्म, पॉसिबल ही नहीं हो पाता है। हम्म। नंबर बताइए, मोबाइल नंबर आपका। 8286 क्या क्या? 8286 8286 76 76 96 96 99। मुंबई, नवी मुंबई ना? हाँ, नवी मुंबई। कितने परसेंटेज है? 70। और क्या प्रकार है दिव्यांगों का? लोकोमोटिव डोर, मतलब चलने में हम असमर्थ हैं सर। मुंबई में कहाँ रहते हो आप? नवी मुंबई वहां पे हाँ, पोस्ट पोस्ट नवी मुंबई वहां पे गांव। वहां पे का हो? हाँ, पोस्ट एमबीपी, एमबीपी। तालुका वासी। हाँ, तालुका वासी, पुलिस स्टेशन रवाले, जिला थाने। नहीं जाता ना जब ऑनलाइन कराओ ना तो ये मतलब कहाँ रहती है। देखिए आपका जो है ये इसमें हाँ सर। आपका जो है ई बैटरी चलित साइकिल के लिए आपका क्वालिफाइड नहीं होता है, हम्म, इसीलिए आपको ये बैटरी साइकिल नहीं मिल पाएंगी। लेकिन अप्रैल हम्म, महीने में एक स्टॉक आने हम्म, वाला था, जो 65% से हम्म, लेकर 80 के बीच में जो दिव्यांग है उनको हम्म, उनको वो साइकिलें दी जाने वाली थी, लेकिन अभी तक वो स्टॉक नहीं और ना ही उसका हम्म, अप्रूवल आया है। हम्म, आप ऑथोराइज तरीके से आपका अप्लीकेबल नहीं होता है, लेकिन अप्रैल में ये काम होने वाला था, लेकिन आज की 21 अप्रैल आ गई, ऐसा कोई भी मैसेज हमारे पास में नहीं आया कि 65% से लेकर 80% के बीच में जो दिव्यांग है उनके लिए स्टॉक आया है। हम्म, तो आप संपर्क में बने रहिए, मैं अभी आपको कोई भी आश्वासन फिलहाल तो नहीं दे सकता हूँ। हम्म। तो बने तो रहेंगे सर हम हाँ जी, हाँ जी। आपसे। और हाँ सर, यही मतलब ना तो राशन कार्ड यहाँ का है, तो इसके लिए कैसे हम अप्लाई करें सर? बाबूलाल जी, मैंने आपका रिकॉर्ड डबल लिखा है आज। प्लीज आप अपनी तारीख हैं, रखिए, कि अगर मैंने आगे पुराना रिकॉर्ड देख लिया होता अभी तो मैं आपको और अच्छे हैं, से मार्गदर्शन कर पाता था, लेकिन मेरे पास पुराने रिकॉर्ड में आपने जो तारीखें बताई उसमें आपका नाम लिखा नहीं है। और अभी हैं, मेरे पास 4 रजिस्टर है, पिछले महीने की हम्म, रजिस्टर में देखो हेलो। अभी कौन सी तारीख है, मुश्किल हो जाएगा देखना। हाँ सर। तो आज की तारीख याद रखिएगा, 21/4/2026। और अभी फिलहाल तो हम्म, आपका नॉमिनेशन नहीं बन रहा है। हम्म। मैं आज जाने वाला हूँ तो ऐसा। डिपार्टमेंट में, तो बात हम्म, करूंगा क्या ऐसा कुछ स्टॉक आया क्या, क्योंकि अगर ऐसा कुछ स्टॉक आता है तो मुझे उसकी माहिती हो हम्म, जाती। हम्म। तो यही सर, मतलब आने जाने में हमको बहुत तकलीफ, ऐसा मिल जाता तो हम भी कहीं मतलब थोड़ा आते जाते। नहीं तो हम 4 साल से घर के दरवाजे के पास बैठे रहते, या तो थोड़ा बाहर।
बाकी पूरा दिन पूरा रात ही घर पे ही रहते हैं सर। बिल्कुल। हम्म। कितने दिन हो गए आपको ज्वाइन हो गए? 1 महीना हो गया? हाँ, मतलब 1 महीने के हैं। एक बार आपसे फोन बस बात किया तो आप बोले मैं बाहर हूँ, बाद में आप फोन करो। हम्म। मतलब मार्च ही महीने में मैंने आपको फेसबुक पे देखा, तो उसके बाद से तब से 2-3 बार कॉल किया तो बोले ठीक है बाद में कॉल करो, अभी मैं बिजी हूँ सर। तो ऐसे से मतलब, लेकिन अप्रैल से तो मतलब मैं कंटिन्यू कंपलसरी आप लोगों के साथ में, मतलब ठीक है सर। 8 या 9 तारीख से। तो लेकिन आपने 21 तारीख लिखा तो हम कंपलसरी आपके साथ में है, रहेंगे। बिल्कुल बिल्कुल, आपका रिकॉर्ड मैंने फिर से लिखा है। कुछ भी रहा तो इस मंच पे आप सुबह ज्वाइन करके अपनी बातें, अपनी प्रतिक्रियाएं शेयर कर सकते हैं, ठीक है? हाँ, तो पेंसिल के लिए क्या करें सर? आवासीय दाखिला मेरा नहीं बन पा रहा है, तो क्या करें? क्यों आपको पेंशन नहीं नगर मिलती? सेवक पेंशन नहीं मिल रहा है सर, 5 साल हो गया। फिर क्या प्रॉब्लम है? मतलब रहवासी दाखिला वो मतलब नहीं बन पा रहा है मेरा यहाँ। तो कैसे करें कि बन जाए, आपको लास्ट पेंशन के टाइम याद है, लाभार्थी हम भी बन जाए। लास्ट टाइम आपने ये क्वेश्चन लिया था क्या? हाँ। क्या आंसर दिया था उसके लिए? हाँ। आपने पिछले बार भी ये क्वेश्चन रेस किया था क्या? हाँ, तो वो बोले मतलब कि मतलब रहवासी दाखिला निकालो फिर बन जाएगा, तो रहवासी दाखिला हमारा नहीं निकल पा रहा है सर। तो इसके बारे में आप कुछ बताइए अरे कि कैसे भैया, क्या मैं करें कि मार्गदर्शन। पूछता हूँ कि आप जब पिछली बार जुड़े होंगे, एक तो आपको तारीख याद नहीं है। जो आप पिछली हम्म, बार जुड़े थे तो इसका सॉल्यूशन हमने आपको क्या बताया था, ये सवाल का, ये पूछ रहा हूँ मैं। वही बताए थे सर कि मतलब रहवासी दाखिला निकाल लो, तो हमारे नगर सेवक भी नहीं बना रहे हैं। तो इसके लिए क्या किया जाए, आप कुछ हमें बताइए सर। हेलो भैया, आपका आवाज नहीं आ रहा है यार, क्लियर। हाँ सर। हाँ सर, एकदम हेलो। बैठे ही हैं हम, दरवाजे के पास ही सर बैठे हैं। अरे भैया, हमको बहुत हाँ सर। परेशान कि आप लोग तारीख याद नहीं रखते तो हाँ यार। सर। आपने तारीख याद। हाँ, अब याद रहेंगे सर, याद रखेंगे अभी सर मुझे हमेशा एक के केस लिए। आपकी वाली डबल करनी पड़ रही है। अब मुझे आपको फिर से ये सवाल पूछना पड़ेगा कि आप कब से, कितने साल से मुंबई में रहते हो? अब रहने को तो सर 10 साल हो गया। कितने हो गए? 10 साल। 10 साल? 15 साल का लगता है भैया वो रहिवासी प्रमाण पत्र बनाने के लिए। हम्म। फिर क्या बोला नगर सेवक? वो बोलते हैं ठीक है मैं देखता हूँ, लेकिन अब मैं बोलता हूँ तो बोलते हैं कि मतलब बहुत मुश्किल काम है, मेरे से नहीं होने मतलब होने वाला है। क्या है 15 साल का? इसके पहले कहाँ रहते थे आप? इसके पहले मतलब हम पुणे में रहते थे। हाँ, हम्म। पुणे में रहते थे तो पुणे लेकिन 10 साल। क्या प्रूफ है आपके पास पुणे का? अब वोटिंग कार्ड का? पुणे का तो सर कुछ proof नहीं। हाँ, वोटिंग कार्ड कहाँ का है आपका? ल- मतलब हम पुणे का हमारे पास कुछ भी प्रूफ नहीं है। हमारा कार्ड यही नहीं मुंबई का है सर, आधार कार्ड। आधार कार्ड कितने दिन हो गए बने हुए? हो गया होगा 10-15 साल। ये जब से निकला है आधार जब ही कैसे समय काम बना है करता वो है? सर। 10 बताओ या 15 बताओ, आप देख के बताओ ना मुझे। आप समझ नहीं पा रहे। हम्म। एक एक साल का इंपॉर्टेंस है। 10-15 साल में 15 साल का रहिवासी कहाँ का है, मैं वो आपसे बात निकालने की नहीं, कोशिश कर रहा हूँ। आपके पास 15 साल पुराना क्या डॉक्यूमेंट है मुंबई में रहने का, यार वो यहाँ पे रहने का, नवी मुंबई में, ठाणे में? हम्म। क्या डॉक्यूमेंट है आपके पास? नहीं सर, आपको मतलब फिलहाल तो मतलब कुछ नहीं, लाइट बिल यही 3-4 साल से मतलब अपने नाम पे है। मतलब झुग्गी हाँ झोपड़ा बांध करके हम लोग रह रहे हैं। हाँ। मतलब लाइट बिल अपने नाम पे है, यही एक प्रूफ है। वो आपके अब लिए उसके नगर बाद में सेवक गैस नंबर का दो। है। नगर सेवक का नंबर गैस दो का मुझे। है। अरे ठीक है, छोड़ो, जान दो यार। अरे देवर बेटा, हाँ। फोन नगर नगर हाँ, नंबर दो, आपके कॉर्पोरेटर का नंबर दो मुझे। आप, ठीक है सर, मैं आपके व्हाट्सएप पे अरे डाल मैं अभी बात करता देता हूँ हूँ उनसे। उसमें से
अरे बाबूलाल जी, मुझे अभी नंबर दो, मैं अभी आपके नगर सेवक से बात करता हूँ, मुंबई में जो नगर सेवक है। चीजों को डिले मत करो, चट मंगनी पट पट ब्याह वाला कार्यक्रम है अपने यहाँ पर। लाव बरं याला फोन बाबूलालला, त्यांच्या नेटवर्क इश्यू दिसत आहे. या नंबरवर फोन लाव आणि त्यांना नगरसेवकचा नंबर घेऊन फोन. हॅलो, गुड मॉर्निंग. आपके व्हाट्सएप पे डाल देता हूँ लवकर आपको मानेवाड़ा अमूल सर, वाले मतलब हमें मानेवाड़ा में हेलो कल के सेलिब्रेशन आप वहाँ पे आ जाए 9:30 तक. हेलो हेलो हेलो, हेलो मी महेश रुजू चलिए बोलते. नेक्स्ट केस लेते हैं. बाबूलाल जी, हम आपको फोन कर रहे हैं, फोन का ध्यान रिप्लाई दीजिए. और फोन कर रहे हैं, और आपके नगर सेवक जो है उनको नंबर दीजिए, मैं तुरंत अभी बात करता हूँ उनके साथ. रहिवासी आपका नहीं बन रहा है, जिसके कारण 369 365 365. अगर आप मेरी बात सुन रहे हैं तो हम आपको फोन कर रहे हैं, उनको नगर सेवक का नंबर दो, मैं आपको अभी यहाँ से उनसे बात करता हूँ. आपकी पेंशन नहीं 5 साल से, ये यहाँ लिख भी लेता हूँ. हेलो हॅलो अमोल सर. हाँ बोला, काय आहे का यांच्याकरता मार्ग आपल्याला दुसरा पुन्हा? जाधव साहेब, यांच्याकरता काही मार्ग आहे का रहिवासी प्रमाणपत्राकरता? सागर जी, मेयर साहेब. त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही आहे साहेब, नाही आहे. प्रॉब्लेम, रेशन कार्डचं सांगायला तयार नाहीत. किती रेशन कार्ड आहे का विचारला पाहिजे पत्र. पहिला फक्त पुण्याला होते, पुण्याला रेशन कार्ड आहे का विचारा त्यांना. त्याला लावकर नंबर 8286 76 96 99. हेलो हॅलो चलो नेक्स्ट से बात करते हैं. हे यांच्या पेन्शनच्या जे आहेत ना, हे चिल्लावत आहे सर्व. हे केवायसी करून नाही राहिले साहेब. अच्छा, केवायसी हॅलो करून नाही राहिले आणि पोर्टलवर पण डॉक्युमेंट्स अपलोड नाही करून राहिले. हेलो हे जे डॉक्युमेंट जेवढे आहे यांच्याकडे तेवढेच अपलोड करा, बाकीचे नंतर करता येते, असं काही नाही आहे ते. त्याच्यामध्ये ऑप्शन आहे, तुमच्याकडे जसं जसं डॉक्युमेंट चालले तसं अपलोड करू शकता हेलो त्याच्यात. सर, मी मनसुर विषू बोलतोय. केवायसी केल्याशिवाय यांच्या डीबीटी पोर्टलवर जाणार नाही आणि हे स्वतः तहसीलमध्ये डॉक्युमेंट्स कागदपत्र नेऊन देतील, तेव्हाच त्यांच्या जमा होईल. यामुळे हे लेट होत आहे. ओके. आता मी ते गेलो 2-4दा त्यांच्याकडे, पण तेच म्हणाले का हेलो हे असा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे काही जमा होऊ शकून नाही राहिले, ते असं बोलले ते. नाही, आता हा बाबूलाल जो आहे यांचे वाले तर पैसे 5 वर्षापासून हेलो येत आहे, यांचे रहिवासी नाही आहे, तर त्याच्याकरता काही आणखी ऑप्शन आहे का आपल्याकडे? नाही, रहिवासी तर ते त्यांना मिळूनच बनवावं लागेल एखाद्याकडून, असंच हे आहे. आता हे त्यांना चालता येत नाही किंवा हे नाही, तर आता कोणी त्यांच्यासोबत असेल ते जाऊन बनवू शकतात. बनतो तो, काही हे नाही आहे. तर त्याच्याकडे 15 वर्षाचा काहीच पुरावा नाही तिथला. 15 वर्ष नसले तर चालते साहेब, काही हे नाही. ठीक. ते कॉर्पोरेटर आहे, तो लिहून देतो तो, काही इथला वास्तव्य आहे, इथं रहिवासी आहे किंवा इथं राहत आहे, बस तेवढं हे असलं तरी होऊन जाते ते. सर अमोल सर, याच्यामध्ये बोलू का? बोला हा बोला. बोला. सर आता एक नवीन फॉर्मॅट निघाला, आमदार साहेबांकडे तो फॉर्म भरून द्यावा लागतो तो, आणि त्याच्यावर सही ठेवावं लागते आमदार साहेबांनी, त्या विभागातले. हॅलो नाही, तो तर खूप जुना फॉर्मॅट आहे ना. आमदारांकडे जे लिहून द्यावं लागते ते खूप जुनी गोष्ट, म्हणजे हे आहे. आणि जर आउट ऑफ स्टेटचा असेल तर ते एक कलेक्टरकडे सुद्धा एक तहसीलदारकडे शपथपत्र द्यावं लागते.
ठीक आहे, मग छोटे छोटीशी गोष्ट आहे, ते कॉर्पोरेटर करून देईल तो. हो, कॉर्पोरेटर करून देतो तो, काही हे नाही त्याच्यात. आणि ते जो संजय गांधी निराधारचा फॉर्म आहे त्याच्यामध्येच तो फॉर्मॅट आहे, तर काही साईन वगैरे हे करून स्टॅम्प मारलं झालं ते. काय असं नाव? त्याच्यात पर्टिक्युलरली तोच पाहिजे आहे असं नाही आहे छापील. हं? हॅलो. हा, इथला कॉर्पोरेटर आहे का मुंबईचा? मला पूर्ण माहिती, एक मिनिट. ये कॉर्पोरेटर का नाम क्या है? नाम क्या है इनका? ये कॉर्पोरेटर है ना? हाँ, और आप उन्हीं के प्रभाग में रहते हो ना? क्या किए हैं? ठीक है, वोट किए थे क्या उनको? ठीक है, मैं बात करता हूँ अभी। हाँ, करता हूँ, आपके प्रॉब्लम आज निपटा ही देते को। हाँ, कहाँ से है तो ऐसा कैसा? अच्छा, नहीं निपटा है तो आभारी नहीं रहोगे क्या? ठीक है, कोशिश करता हूँ, मैं बात करता हूँ। ओके, हाँ, ठीक ठीक ठीक, मुझे स्टोरी अभी पता चल गई, बात कर दो, रुको। अमोल वाडके बोलत आहे. पूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांगांचं काम पाहण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. तुमच्या या नवी मुंबई म्हणजे इथे जे आहे पोस्ट, तुमच्या प्रभागामध्ये एक दिव्यांग आहे, बाबूलाल विश्वकर्मा, 70% दिव्यांग आहे. तुम्ही त्याला ओळखता, पण 2-3दा तुम्ही मदत पण केली आहे, त्यांनी सांगितलं आहे आपल्याला. आणि तुम्ही खूप छान छान कार्य करत आहे, आणि त्यांनी तुमची प्रशंसाही खूप केली. त्यांनी साहेब एक छोटासा, त्याच्यात खूपच छोटा प्रॉब्लेम आहे. मागच्या 5 वर्षापासून त्या बिचाऱ्याला पेन्शन मिळत नाही, जी की महाराष्ट्र गव्हर्नमेंट तर्फे 2,500 रुपये प्रत्येक महिन्याला येते. साहेब, त्याला छोटीशी मदत हवी आहे तुमची, जे तुमच्याकरता एकदम एका क्षणात तुम्ही करू शकता. त्याला रहिवासी प्रमाणपत्र द्या साहेब, कारण त्याच्या रहिवासी प्रमाणपत्र थांबलेलं आहे ते. हं? त्याला मी पाठवतोय तुमच्याकडे, तेवढं काम करून द्या, म्हणजे जेणेकरून तो मुख्य प्रवाहामध्ये येऊन जाईल. त्याला 2,500 रुपये पेन्शन मिळत नाही मागच्या 5 वर्षापासून. थोडंसं आहे, काही असेल ऍडजस्टमेंट तर बघून घ्या, करून द्या तेवढं. ठीक आहे, नंबर सेव्ह करून घ्या, अमोल भाऊ वाडके, नागपूर. वाडके. ठीक 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 ठीक. हेलो सर, से मेरी बात हुई है, वो बोले 100% करके देता हूँ, आप चले जाओ आज वगैरह, आजकल में उनके पास में, और वो प्रमाण पत्र ले लो, और जैसे ही प्रमाण पत्र मिलता है मुझे फोन करो, या फोन मतलब सुबह ज्वाइन करो, और फिर आगे की पेंशन की योजना चालू करते हैं। ठीक है सर। ठीक है, और अभी 1 महीने बाद ज्वाइन नहीं करना, मेरे को तुरंत बताओ कल के कल क्या हुआ तो। अच्छा, ठीक है। ठीक है, और आज की तारीख याद रखना भैया, मैं अभी इसके बाद में आपका रिकॉर्ड नहीं देखूंगा इतना। मैंने आज डबल रिकॉर्ड लिखा, और आपके पीछे अभी 20 मिनट गए हमारे। काम हुआ आपका, ये इस बात की खुशी है, लेकिन इसके बाद रिकॉर्ड या तारीख याद रखना, ठीक है? अच्छा, अभी फोन कर लो उनको, बात हुई है मेरी। ठीक है। हाँ, ओके, धन्यवाद। चला, धन्यवाद तुमचा। नेक्स्ट घेऊ आपण विषय, कोणाचा आहे? हॅलो सर. हा, कोण आहे बेटा? बऱ्याच वेळचं हॅलो म्हणत आहे, बोला. हा, प्रगती बोलतोय कोडोली मधून.
प्रगती तू बोलत आहे का? पट्टण कोडोलीमधून. कुठनं बोलतोय? पट्टण कोडोली. नाव लिहू दे, थांब. हे त्याचं रेकॉर्डमेंट टाकून टाकशी द्यायचं बाबूलालचं. म्हणजे मीच लिहून देतो. पटवारी संघ बोलणं झालं काय? नगरसेवक. हा, नगरसेवक ती बोललो, काम करून देतो बोलला, करून देतो बोलले. नंबर काय आहे त्याचा? हेलो हेलो, हाँ सर। अरे सर, मैंने आपको ज्वाइन करने के लिए बोला था। अभी मैंने सर को आपका नाम बताया तो आपका है फोटो, उसमें से तो बात हॅलो, यांच्याशी बोला, खूप फोन करते कंटिन्यूअस. अभी मैंने जस्ट नाम बताया आपका। प्रगती मढाले. आप ज्वाइन करते रखिए ना। माझी मम्मी दिव्यांग आहे सर, आणि आमचं घर पडलंय. हॅलो, हा, प्रगती मढाले. आईचं नाव काय तुझ्या? कांचन कांबळे. आई पर्सेंटेज किती आईचे? 50%. काय प्रकार आहे? आमचं घर पडलंय. अगं, दिव्यांगांचा प्रकार काय आहे ताई? म्हणजे अपंग आहे पायानं. पायानी आहे, लोकोमोटर असेल. कुठे आहे आई? आई आता नाही आहे घरी, थोडं बाहेर गेली आहे. आई पाहिजे होती ना ग ताई? हो हो, उद्या मी तिला थांबवून घेतो मीटिंगला. बरं, कुठनं बोलत आहे बेटा तू? पट्टण कोडोली, पट्टण कडोली. काय कुठे आहे हे? कोल्हापूर साईडला. कोल्हापूर जिल्हा आहे म्हणजे? हो. बरं, आणि तहसील काय आहे? ते आमचं घर पडलंय, त्यामुळं प्रॉब्लेम व्हायला लागलाय. प्रगती तहसील काय? पहिले माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. 30 सेकंद. तालुका तालुका तालुका. तालुका काय? हातकणंगले. हा, हातकणंगले. हात कणवले. कणंगले. हात, अच्छा, हात कलंगले. जिल्हा कोल्हापूर. आणि गावाचं नाव काय आहे? पट्टण कोडोली. पट्टण कडोली. बर, मोबाईल नंबर सांग. 95 हेलो 79 17 67 27. 17 67 27. हा, आईचा नंबर आहे? नाही, माझा नंबर आहे. आईचा नंबर कोणता आहे? म्हणजे हा एकच वापरते मोबाईल. ठीक आहे. आईचं वय किती आहे? 40. तुझ्या आईचं वय 40 आहे? होय. ठीक आहे, सांग आता काय विषय आहे, बोल. सर, आमचं घर पडले 4-5 वर्ष झालं, आणि घरपाळ आणि पाणीपट्टी वगैरे की नाही खूप आले. एवढी आम्हाला कपॅसिटी नाही एवढी आणि घरपट्टी भरण्याची. हॅलो, काय घर म्हणजे मला प्रश्न नाही समजला. घर पडलेलं आहे. हा, हॅलो सर, मी बोलू? सागर बोलतोय सर. वेलकम, बोला. सर, काय माहिती आहे का, ते आमच्याच गावचे आहेत, पट्टण कोडोलीच्या, म्हणजे माझ्या गावचेच आहेत. अच्छा अच्छा. हा, आणि काय झालंय, त्यांचं वडील आहेत ना, त्यांच्या वडिलापासून ते महिला इथंच आहे, म्हणजे यांची मम्मी इथंच राहायला आहे. आणि त्यांनी ग्रामपंचायतनं काय केले, कमीत कमी 20-30 वर्षाची घरपाळी आणि पाणीपट्टी असं करून त्यांना 50,000 रुपयाचं हे दिले. 50,000 रुपये लाईट बिल, पाणीपट्टी आणि घरपट्टी भरा म्हणून. मग त्या स्वतः दिव्यांग आहेत ना, एवढी अमाऊंट त्यांनी भरू शकत नाही. मग त्याच्याशिवाय त्यांना डॉक्युमेंट काय देऊन झाले. आता पेन्शनला आपल्याला डॉक्युमेंट लागते, ते बाकीच्या डॉक्युमेंटसाठी काय पेपर, त्यांचं घर मंजूर करायचं आहे. आता मी म्हटलं घर मंजूर करतो, पण त्याच्यासाठी जे डॉक्युमेंट लागतात ते पंचायत का म्हणते त्यांचा फळा भागवा आणि मग तुम्हाला डॉक्युमेंट देतो. मग याच्या संदर्भात काय करता येईल आपल्याला? आणि त्या दोघीच आहेत, म्हणजे दोघीच आहेत, आई वडील. त्यांना म्हणजे पती नाही आणि हिला पप्पा नाही.
आणि परिस्थिती हिचं पण एज्युकेशन चालू आहे आणि त्या पण दोन्ही भांडी करून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. मग तुम्ही जर ग्रामपंचायतमध्ये जर फोन केला आपल्या ऑफिस मधून तर बाबा एवढी घरपाळी, मी काय म्हणतो मिनिमम लय ते लय आपण एक 5,000 रुपये भरू घरपाळा. 50,000 रुपये एवढं कोण भरणार घरपाळा? आणि ते कसं आहे त्यांच्या ते आजपासून पेंडिंग आहे. मला पंचायत पण जबाबदार आहे ना एवढ्या वस्तू केली नाही तर. केव्हापासून पेंडिंग आहे? त्यांचा आजा आहे ना, यांचा आजीजवळ राहतात त्या, म्हणजे मम्मीच्या मम्मी. हा, मग तेव्हापासून पेंडिंग आहे, तुम्ही आता काढलाय तो. दे रे जरा फोन, याच्या दे नंबर दे ग्रामपंचायतचा. काय आहे नंबर सांग. 1 मिनिट, मी तुम्हाला ग्रामसेवकचा नंबर देतो. 1 मिनिट. फोन लागताय हॅलो, बोला. हा, काल फोन केला. किती वाजता फोन करा म्हटलं? किती वाजले? 8:30. मी मुख्य प्रवाहामध्ये आलो. माझं सेशन सुरू झालेलं आहे आता. बिलकुल 7:30 वाजता ना. ठीक आहे, धन्यवाद. हॅलो, हा, बोला. ग्रामसेवकांचा नंबर आहे 9764 50 83 42. 83 42. 9764 50 83 42. हनुमंते म्हणून आहेत ग्रामसेवक, हनुमंते. आणि सर ते दिव्यांग निधी बाबत पण उदासीन आहे. तो माणूस काम करत नाही आणि फोन पण उचलत नाही. आणि दिव्यांगांचा निधी 5% पण एकदम म्हणजे मोठा हे आहे, तो अपहार आहे. हनुमंते म्हणून आहेत, हनुमंते ग्रामसेवक. होय, म्हणजे ते मागची इथंच भरलेलं नाही. बघा, हिशोब करायचे. होय, 64 रुपये, 64 65. होय. हे 50,000 रुपये काय घरपट्टी? घरपट्टी आणि पाणी पट्टी दोन्ही पण आहे सर. मला सागर साहेब सांगा बरं, हे घरपट्टी पाणीपट्टी पूर्ण? घरपट्टी पाणीपट्टी असं त्यांना 50,000 रुपये भरायला होतात. मी काय म्हटलं, त्यांची परिस्थिती नाही आहे त्यांची. आणि गावात कसं आहे, गावात अनेक लोकांनी पाणीपट्टी घरपट्टी भरलेली नाही. आणि ते स्वतः दिव्यांग असल्यामुळे माझं काय मत आहे, त्यांची माफ करावी. मी काय म्हणतो, जास्तीत जास्त त्यांनी भांडी वगैरे कपडे धुवून त्यांनी उदरनिर्वाह करतात. एक सवय यावी, जास्तीत जास्त 5,000 रुपये आम्ही भरू, म्हणजे 5,000 रुपये भरू. ते पण त्यांच्या, आता इथं पण शिक्षण चालू आहे, त्यांनी पण भांडी धुणी करतात. एवढे पैसे आणणार कुठून? आणि त्याच्यामुळे त्यांना डॉक्युमेंट देण झाल्यात, घर मंजूर करून झाल्यात, केव्हापासून असा आहे? प्रश्न आला. आणि जो ग्रामसेवक आहे ना, किती वर्ष झाले असेल? 50 वर्षापासून असेल का हे? नाही 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 नाही, त्यांचा जो, म्हणजे त्यांना माहितच नाही ना, या छोट्या मुलगीला किंवा त्यांच्या मम्मीला पण. ती आजोळात राहते, आजोळात. आजोळात राहते. त्यांना म्हणजे त्यांना एकटीच आहेत, त्याच्या वडिलांना पण ते एकटीच आहेत, पण नाही त्यांना. आणि आता ते वडील पण त्यांचे एक्सपायर झाले. नाही, आता मला सांगा, कांचन कांबळे आणि प्रगती मढाले काय आहे हा विषय? मुलगी आहे त्यांची, त्यांच्या नावामध्ये चेंज आहे. फक्त इकडचं कांचन कांबळे नाव आहे ना, इकडच्या वडिलांच्याकडे आहे. म्हणजे कांचनचं वडिलांचं नाव कांबळे नावाने ओळखतात की मढाले नावाने? कांचन कांबळे. हा, ठीक आहे. कांचन कांबळे. जर तुम्ही त्या ग्रामसेवकला फोन लावून त्यांचा घरपाळा माफ करा आणि घर पण मंजूर सांगा. सर, त्या घरामध्ये राहतोय नव्हे, भाड्याच्या घरामध्ये राहतोय. पट्टण कडोलीचे तुम्ही ग्रामसेवक आहात ना? एक विषय होता,
विषय आहे आजोबांच्या नावावरती घर आहे संभा कलिंगा कांचन कांबळे या दिव्यांग महिला आहे आणि मी पूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांगांचे कार्य बघतो. हॅलो त्या गावामधले आहे. हॅलो त्या मागच्या हॅलो काही वर्षापासूनचे टॅक्स पेंडिंग आहे बहुतेक 50,000 रुपये काहीतरी माइक बंद करो, सब माइक बंद करो. घरपट्टी आणि पाणीपट्टीचे 50,000 रुपयाचे टॅक्स यांचे बनत आहे आणि ते आता देण्याकरता ते समर्थ नाही, कारण ती बाई लोकांच्या घरोघरी जाऊन भांडे घासते वगैरे काहीतरी असं आहे. याच्यामध्ये काय कारण त्यांना आता घरावरती ते घराचे जे घरकुल वगैरे आहे ते आहे आणि याच्यामुळे ते पुढची कारवाई करू शकत नाहीये. तर मार्ग काय निघेल याच्यामध्ये? हा, अच्छा. हा, त्याला वे ऑफ कसं करता येईल, म्हणजे माफ कसं करता येईल ते? आधी आता त्यांची तयारी जी आहे दादा, 25,000ची तयारी आहे, 5,000ची तयारी आहे. कसं करून सर जरा मार्ग काढून द्या मला. हॅलो. बरं, हा, ठीक आहे. त्यांना जे काही लागतील ते करून द्या. त्यांचं काम थांबू नको द्या. ठीक आहे. माझा नंबर सेव्ह करा, अमोल भाऊ वाळके. दिव्यांग निधीचं पण सांगा. हो, ठीक आहे. त्याच्यातून पण नाही होत आहे हो आतापर्यंत. जो आहे हॅलो कुठे झालेला आहे? माझी यावर्षी झालेला आहे का? हा, अहो पण तुमच्या तिथून पट्टण कडोली म्हणून इथं अप्लिकेशन येत आहे ना. 4 दिव्यांगांच्या मी तुम्हाला पाठवू का ते अर्ज? 4 दिव्यांगांचे अर्ज आलेले आहे की ते टॅक्स वाटप नाही. हा, तर आपलं नाव सांगा. सागर वडगावे. ते आपले सागर कांबळे आहेत ना तिथे. हो हॅलो. हो, बघा त्यांचा काय विषय आहे तो थोडा है ना, मार्गी लावून द्या. हो हो, मार्गी लावून द्या. ठीक आहे, ठीक आहे. आणि त्या कांचन कांबळेला जरा मदत करा प्लीज. यांच्या अरे काय हो, मी बोलत आहे तिथे हॅलो हॅलो करत आहे. एवढं काही डोकं नाही आहे का तुम्हाला? एक विषय आहे महत्वाचा. त्या पोरीला मागच्या 50 वर्षापासून किंवा 25 वर्षापासून तिला घरपट्टी 50,000 रुपये आलेली आहे. तिच्या सावकार साहेबाशी बोल आणि तुम्ही मधामधात हॅलो बोलताय. कसं करणार आहे काम सांगा? बॅड इम्प्रेशन जातात ना ते. आपण इथे बोलून राहिलो, तुम्ही तिकडनं बोलून राहिलेत. प्लीज समजत जा ना जरा. आता ही पोरगी, याच्यामध्ये 2 लोकांची मदत मला पाहिजे. हे प्रगती आणि कांबळे साहेब यांच्या विषय महत्वाचा होता. ते बोलले बरोबर आहे, बाकीच्या लोकांनी नाही बोलायला पाहिजे. जरा काही आता शांततेत राज्य, कारण ते ऑफिसर लेवलचे लोक आहे किंवा समजा तुम्ही आता अधिकारी आहे. आता मुंबईचं काम त्या आपण यांच्याशी बोललो, नगरसेवकाशी तो बोलला करून देतो. त्याची काम 5 वर्षापासून पेंडिंग आहे. आता हे कांचनचं ते बोललो की पाठवा तिला करून देतो. तर कांबळे साहेब, कांबळे साहेब, हा बोला साहेब. पाटील जरा तुम्ही म्यूट कर दादा, माझी विनंती आहे तुला. म्यूट कर स्वतःला, अनम्यूट नको करू. अशोक पाटील. हा, कांबळेजी. बोला साहेब. 50,000 रुपये घरपट्टी होती. घरपट्टी पाणीपट्टी काही जे आहे 50% माफ करतो बोलले. 50 माफ करतो म्हणजे किती झाले आता? 25,000. नाही सर, ते स्कीमच आहे ना. बस बोलतो 1 मिनिट. ते स्कीम, त्यामध्ये काही 5,000 रुपये भरून ते त्यांना जी काही डॉक्युमेंट पाहिजे ते सगळे देतो बोलले. बाकीचे बघा आता काय करता येईल तर. चालतं. मी काय म्हणतो, इथून पुढचे येईल ना ते आम्ही कंटिन्यू भरू. फक्त इथून हे 5,000 भरून ते हे करा, मर्ज करा. इथून पुढची काय असेल ते त्यांच्या नियमावर भरू ना, कारण बोलला. मी त्याला क्लिअर सांगितलं की 5,000 रुपये आता भरू शकतो. आणखी डबल फोन करून देऊ. तो बोलला ठीक आहे, त्यांना जे काही कागदपत्र पाहिजे, जे पाहिजे ते सगळं मी देतो.
चालतं मी बोलतो माझी पण आहे ओळख पण कसं तुम्ही बोलणं पण महत्वाचं होतं हा मी नाही बोलतो ठीक आहे. त्याला आता तुम्ही बोला, तुमचा रेफरन्स पण दिलाय, ते अडचण नाही देणार, कुठे करून घेईल काम, बघून घ्या. ठीक आहे, काही आणि विषय काय नाही. होतं गावात 5% निधी येत नाही त्याच्या संदर्भात एकदा तुम्हाला अनेकदा फोन लावायला लागणार आहे तिथं नाही, मी लावला मी फोन त्याला, त्यांचं असं म्हणणं पडलं की मागच्या वर्षी वाटप केला, मी बोललो की नाही केलाय वाटप, माझ्याकडे कंप्लेंट्स आलेले आहे काही. ते बोलले की हम्म, साहेब या वर्षी बाकी आहे, देतो. आता तुम्ही एकदा हम्म. बोला, नंतर मी पुन्हा बोलतो, काही विषय नाही. ठीक आहे थँक्यू सर ठीक आहे, थँक्यू. चला ठीक आहे प्रगती. हा ओके, थँक्यू सर. ओके, आता थँक्यू म्हणण्याने चालणार नाही, काही पुढचे कार्यक्रम करावं लागेल. सागर साहेबांना मदत करा तुम्ही जरा. हा हो हो नक्की. काय क्वालिफिकेशन आहे तुझं? ITL आहे सेकंड इयरला. सेकंड इयरले आहे. हो. ठीक ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू सर. ओके, धन्यवाद. हॅलो. हॅलो. कंप्लेंट पण देऊन ठेवा तुम्ही रायटिंग मध्ये. मुख्यमंत्र्यांच्या नावाने एक कंप्लेंट पण देऊन ठेवा. सर बोलू काय? हो, एक सेकंड, यांचे रिव्ह्यू देऊन घेतो. हा. हा हॅलो सागर भाऊ. हा बोला, मगाशी सुभाषजी तुम्ही काय बोलत होते, बोला, सांगा. हा सर हा बोलत होता सर, त्याने ते 50 मी आणि हजाराचं म्हणले होते का 50,000 25,000 माफ करतो हा आपले ग्रामसेवक साहेब, पण ऑलरेडी आपल्या दिव्यांगांना 50% माफच आहे घरपट्टी हॅलो. पाणीपट्टी सर ऑलरेडी आपल्याला हे दाखवतोय ना तो 50% 50,000 झाले तर 50% माफ करतो. ऑलरेडी आम्हाला माफच आहे, त्या 25 मधून माफ करायचे होते. तो GR त्याचा GR पण आहे आपल्याकडे. पाठवा. हो सर, मग तेच हा बोलू तो का? मी तुम्हाला काय करतो, तो 50% दिव्यांगांना घरपट्टी आणि घरपट्टी माफ आहे, त्याचा तुम्हाला तो GR पाठवतो. पाठवा. आता विषय संपला नाही, आता आपण जस्ट विषय छेडलेला आहे. आता पुन्हा बोलू ना हो आपण, ना, मग तेच काही प्रॉब्लेम आहे. हा तेच मी ते मध्ये म्हणलं, आता मध्ये बोलणं बी आपल्या बरोबर नाही, त्यामुळे मी शांत बसलो. हा नाही ठीक आहे, पाठवा GR, यांना कामांना पाठवा, ते बोलू का नेऊन सर? देतात. बोलू आपण त्या हो. विषयावर. सर बोलू काय? हॅलो. बरं, सुभाषजी बोला, हा गुगले साहेब. हा मी आणि बायको आम्ही दोघं पण अपंग आहे सर. आणि आमची पेन्शन फेब्रुवारीपासून आलेली नाहीये. बरं, आणि मग मी 2-3 वेळा जाऊन आलो. तर त्यांनी मला सांगितलं, ऑफिसमध्ये जाऊन आलो संजय गांधीच्या. कोण बोलत तर आहे तो? त्यांनी म्हणले तुमची जी पेन्शन माझी आहे ती IFSC कोड बदलले असल्यामुळं तिकडे गेले असेल. मग बँकेत तुम्ही जाऊन चौकशी करा. बँकेत चौकशी केल्या, बँकेत म्हणतात तिकडे जाईलच कशी, म्हणले गेली असली तर ती परत गेली असेल. तुम्ही करेक्शन करून तुम्ही तिथं त्यांना सांगा म्हणले, ऑफिसमध्ये संजय गांधींच्या. तिथं गेल्यावरती ते काय म्हणले, तुम्ही काय कार्ड सेडिंग करा, आधार कार्ड. मग आधार कार्ड मी माझं आणि बायकोचं सेडिंग करून घेतलंय सर. मग आता काय करायला पाहिजे? कुठून बोलत आहे तुम्ही? मी मंगळपेठ कोल्हापूरहून बोलतोय सर. तुम्हाला थोडा परिचय तर लिहू द्या तुमचा. हो सॉरी. मी सुहास महादेव गुळे. एक माझी मिसेस सेकंड. बोलो, ठीक आहे, फोन घ्या. हा सांगा, सुहास उगले. सुहास महादेव उगळे आणि मिसेस आहे मिनल सुहास उगळे. मिसेसचं नाव काय आहे? मिनल सुहास उगळे. सुशील, तू आला काय? बढिया, म्हणून तू दिसत नाही वाटते तू. हा? नमस्कार कर सगळ्यांना. नमस्कार. सुशील. भाऊ नमस्कार. नमस्कार. बनपुरी आली का तिथं? बनपुरी. नमस्कार. अरे लवकर सकाळी आज लवकर पोहोचला सरांकडे. हो, तर सरांना 8:30 वाजता बोलवला होता ना. हा मग लेट झाला तरी तू 30 मिनिट. आता लेट व्हावंच लागते. दूर आहे ना आपलं काम, दूर आहे. तुम्ही आले काय?
सोबत आलेले मी चिठ्ठी लिहून देतो, तिथे चाललं जा आणि पूर्ण प्रोसेस तुला किती % दिव्यांगत्व आहे? 45 आहे ना? चान्सेस कमी आहे, कळलं का? तुझी जिद्द होती मला ई रिक्षा पाहिजे म्हणून मी तुला आवर्जून तुम्ही साहेबांशी बोलून तुझं काम करण्याचा प्रयत्न करतो, हो म्हणत नाही. चान्सेस कमी आहे, परंतु आपण बोलू साहेबांसोबत. ठीक आहे, तुला जिथे सांगितलं तिथे जा तू. तर आता म्हणजे थोड्या वेळेस जा, हे मीटिंग संपल्यानंतर 10 वाजता ते ऑफिस ओपन होते. नंतर खूप ऊन आहे म्हणून मी लवकर बोलून घेतलं तुला. बस जरा यांच्याशी बोलतो. हा, याला पाणी वगैरे दे दादा. कोण आहे इकडे आपल्या ऑफिसला विचार. हा नमस्कार सर. हा आपले सुहासजी. हा मग ते असं काही नाहीये, मी हात टाकीन आणि काम होईल असं थोडी आहे. माझ्याकडे काय पॉवर आहे मी हात टाकेल? काही पॉवर नाही. काय त्यात पॉवर आहे? काय पॉवर आहे सांग? मी काय MLA आहे, MLC आहे की कुठल्या? MLA नाही बी हा, हा तरी बी माहिती आहे का अपंगाचा बहुत सपोर्ट आहे तुम्हाला. काही सपोर्ट नाहीये, कोणी नाही विचारत. चला ठीक आहे, बोला दादा. सुहासजी. तिथे काल आणि काल कार्ट सेटिंग करून आलो मी. दादा मला थोडी तुमची माहिती पूर्ण मला स्टोरी समजली. फक्त मला तर माझी माहिती द्या. तुम्ही कोल्हापूर. हा मला कोल्हापूरहून बोलतोय मी सर. हा कोल्हापूर जिल्हा काय, तहसील काय आहे? हॅलो तहसील काय? हॅलो माझं जे टक्केवारी 56% आहे सर. हो तहसील काय हो? तहसील तहसील करवीर. हा करवीर. हा करवी. आणि गाव काय? गावाचं नाव? कोल्हापूर शहर. कोल्हापूर शहर. शहरच आहे का? कोल्हापूरलाच राहता का? हो कोल्हापूरात राहतोय, सिटी मध्ये राहतोय सर. मजा बढिया. रामटेकलून आला ना तू? रामटेक कशाने आला? बाईकने आला भाऊ सोबत? चहा वगैरे बनवत मी पण. हा तर मला सांगा किती आहे तुमचं? काय म्हणला सर? वय किती आहे? वय माझं 54 आहे सर. 54. मोबाईल नंबर सांगा. 99-211. 99-211. हा 81-009. 81-009. अच्छा, पेन्शन नाही आली आहे 2 महिन्याची? हो सर. सागर कांबळेजी, सागर साहेब. हॅलो कांबळेजी. बोला साहेब. पेन्शन नाही आले 2 दिवसापासून, मार्गदर्शन करा जरा. त्यांना बोललो मी रात्री, त्यांचं माझं बोलणं झालं. माझ्या मोबाईल मध्ये रात्री रेंज नव्हती पावसामुळे. मग त्यांना मी म्हटलं सकाळी मी तुमचं ते काम करूया म्हटलं, पण मीटिंग मध्ये जॉईन व्हा. मीटिंग मध्ये जॉईन झाल्यानंतर मग बोलू म्हटलं आपण. हा बोला. आता हे त्यांचं म्हणणं आहे की नवरा बायकोची 2 महिन्यापासून पेन्शन नाही आलेली आहे. काय कागदपत्र त्यांना करावं लागेल? ते पोर्टलवर वगैरे रजिस्ट्रेशन केलं का बघा वगैरे, सांगा. हो सर केलं मी, सर्व केलेलं आहे सर. हा हॅलो सुहासजी, मग झालं का तुमचं बोलणं? म्हणजे मार्गदर्शन मिळालं का तुम्हाला? हो काल त्यांनी मला सांगितलं सर्व. मग आज मीटिंगला जॉईन व्हा म्हणले आणि त्यातून आपण मार्ग काढू. मी 11 वाजता मला कॉल करा म्हणले, आपण बघू म्हणले, पोर्टल ओपन करून म्हणले. काय सोल्युशन निघालं मग मीटिंग त्यांचं तिथून? नाही अजून त्यांनी 11 वाजता फोन काय सांगितलं, आज सकाळी 11 वाजता. बरं ठीक आहे, आता आपण ते सांगतील तुम्हाला. बँकेत जाऊन आधार सेटिंग करून घ्या. हो सर, इनका बैंक के अंदर आधार सेटिंग नहीं हुआ होगा। हाँ वो प्रॉब्लम है इनका। हेलो और वो बैंकों के अंदर सर व्यवस्था ये लेते हो और करके देते बोलते, तो हफ्ता हाँ, हफ्ता क्या हो रहा है, इनके अपने 2-3 अकाउंट रहते हैं, जो बंद अकाउंट रहा उनमें पैसे चले जाए, ऐसा है वो। अपन जो अकाउंट यूज करते हैं हमेशा उसी के ऊपर रहते हैं, लेकिन 1-2 अकाउंट रहते हैं चाहे किसी के, तो जो अपन यूज नहीं करते उसमें पैसे डाल देते वो। इसलिए पहले चेक करो, नहीं तो आधार सेटिंग करा लो बैंक जाके, वो हो जाएगा। आधार सेटिंग कर लिया है, पूरा कर लिया है।
केवाईसी भी हो गई है पूरा। नहीं बैंक तो में ये जाके बैंक किए वाले थे। अपन उनको बोल रहे हैं, वो बोल रहा हूँ हाँ हो नहीं रहा तहसील में ये। हाँ बैंक वालों के पास में जाकर दोबारा से बोलो कि आधार सेटिंग हमारा हुआ नहीं है। बैंक से होने के बाद में वो तहसील में चले जाओ, ऐसा ऐसा किए करके बता दो। तहसील में जाना पड़ेगा। हाँ हाँ हाँ, वो किए तहसील करके में करते बताना। तुरंत के तुरंत कर देते। हाँ हाँ हाँ, वो बता ही देता है कि आपके पैसे जमा हो जाएंगे करके। बैंक वाले लेकिन तुरंत के तुरंत नहीं करते, वहाँ चक्र हाँ मारना हाँ, पड़ता बैंक में। हो तो नहीं, जब पैसे डालेंगे हो तभी जमा होंगे ना। हाँ हाँ वो तो तो नहीं है। लेकिन ये प्रोसेस करना पड़ेगा। मेहर सर जी पण ते बोलतात आधार सेटिंग केले ते नाही. नमस्कार हा, सर. बोल. रेखाताई तुमचं बंद करा माईक. हॅलो सर जी. हॅलो. सुभाष उगले तुमचं समाधान. हा त्यांनी जे मेहर साहेब, मुझम्मिलजी, कांबळेजी यांनी मार्गदर्शन. हा सर, मी हे सगळ्या प्रोसिजर केलेल्या आहेत. त्यांच्या काल ऑफिसमध्ये सुद्धा जाऊन आलोय, सांगून आलोय की आधार कार्ड सेटिंग करून आलोय म्हणून बँकेतून. त्यांनी भेटून आलोय मी त्यांना काल. मग काय भेटून आले, आता जमा होतील पैसे तेव्हा तुम्ही, जमा नाही झाले तर मग दुसरी प्रोसेस आहे, पण आता जमा बर होऊ बर द्या. कुणाचे बर जमा झालेले नाही या महिन्यामध्ये. सर आपलेच ब- पैसे नाही 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 आले आता त्याचे मी कुठून येणार आहे? आपलेच हो पैसे नाही आले सर. हो, तर तेच सांगत आहे ना त्यांना का जमा कोणाचे झालेले नाही, नाही जमा नाही नाही होऊ द्या आणि नंतर माहिती होईलच. मला काय असं विचारायचं होतं, आता कार्ड सेटिंग परत अर्ज द्यावा लागेल का? आम्ही आधार कार्ड सेटिंग केलंय म्हणून तिथं नोंद करावी नाही नाही, लागेल तुम्ही का? आता आधार सेटिंग केल्यानंतर तुम्ही तहसीलमध्ये गेले हो गेलतो, गेले फक्त का? सांगून आलो त्यांना. हा सांगून आले, त्याने प्रोसेस केली का त्या याच्यावरती कॅम्प्युटरवरती? नाही नाही, काय त्यांनी केलेलं नाही. त्यांनी फक्त बर म्हणलेत आणि आम्ही आलो परत, आम्हाला जावं म्हणलेत. आता ठीक आहे ना, आता जमा होतील पैसे या महिन्यामध्ये, तेव्हा हा समजा तुमचे जमा नाहीच झाले तर मग आणखी त्याच्याकडे जावं लागेल तहसीलमध्ये. बर 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 बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. बर बर हा बर बर हा ठीक हा. आहे ठीक आहे. ओके, थँक्यू, आभारी. अमोल सर अकरानंतर मी बघून घेतो त्यांचं डिटेल सगळं काय होतं ते. व्हेरी गुड. चला. जय गजानन हॅलो. सर. हा, नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. कुलबी नमस्कार. लवकर आले. लवकर आले. गॅस नमस्कार. गोकुल भाऊ गॅस भरून आणला. लवकर आला. नमस्कार. अहो सकाळी 5 वाजता उठलो, सिलेंडर आणलं घरी, सिलेंडर सिलेंडर आणलं? भरायला गेलो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सकाळी 6 वाजता नंबर लावा लागते. तुम्ही 6 वाजता काय जॉईन नाही करत हो मग सकाळी गोकुलराव? हो सर, सकाळी 5 ला उठलो, 6 ला तिकडे गेलो गॅस आणायला. अच्छा अच्छा. सिलेंडर आणायसाठी गेलो. तर हे तर सर परेशानी आहे ना. हा एक मुद्दा आहे सर आजच्या मीटिंग मध्ये. दिव्यांगांना सर सिलेंडर घरपोच द्यायला. हॅलो सर, दिव्यांगांना घरपोच सिलेंडर द्या ना. हा ते मोठं चांगलं होईल. आजचा हा अनुभव. एक मुद्दा मांडा ना तुम्ही. आजचा अनुभव ज्या दिवशी आपल्या हातात. ज्या दिवशी आपण दिव्यांग विभागामध्ये दिव्यांग मंत्रालयात सर्व दिव्यांग लोकांना जॉब देण्यात समर्थ झालो, आपली ही मान झाली, त्या दिवशी होऊन जाईल सुरळीत. सर्व गॅस सिलेंडर घरपोच द्या, कंट्रोल राशन घरपोच द्या. कोण दिव्यांगांना देईल? तकलीफ का देता तुम्ही? त्यांचं सर नेतृत्व 2 तर घेऊन नंबरचा हो त्या लाईन मध्ये 2 नंबरचा अगर माणूस सर कोणताच दिसला अभी नहीं. अगर त्या लाईन गोकुल जी मध्ये अगर आमदार लोग पण हाथ नाही में आहे, रह रहा है तो खासदार ऐसा पण हो नाही, जा रहे हैं कलेक्टर पण बोलने नाही, से पहले. तहसील पण नाही, पंचायत समितीला कोणता व्हिडिओ पण नाही आहे. हे कसं काय हो सर? एकही सर्व्हिस वाला माणूस त्या लाईन मध्ये नाही आहे गॅस सिलेंडरच्या. आम जनताच आहे, आमच्यासारखे साधारण माणसंच आहे. आणि साधारण माणसं सुद्धा असून ते पण अपंग, म्हणजे अपंग लोकांचं पण हे करता काय? माझं सर सरकारला विनंती आहे की गॅस सिलेंडर, राशन कार्ड कमीत कमी दिव्यांगाच्या घरपोच तरी करा ना तुम्ही. काहीतरी आपल्या मतानं गोकुल करत आहे. भाऊनी बरोबर ते जुनं राज्य आणा ना. अगदी ते बरोबर मुद्दा 2000 अगोदर होतं ना राज्य, ते राज्य आणा. चुलीवर स्वयंपाक करू द्या. पहिल्यासारखं सर राशन नाही आहे, पहिल्यासारखं धान्य पण नाही आहे.
आजी मला पहिल्यासारखं नाही. हॅलो सर. पहिले पहिले तुमच्या घरी भाजी शिजत आहे तो वास येत आहे आमच्या घरी. ठीक आहे, बोलूया आपण नक्की. गोकुळजी बनवून राहा. तुमची या विषयावर काही हे विषय नाही का तुमचा? तुमच्या भावना सर? पोचले ते. या भावना पोचवा, तुम्हाला अर्ज लिहून पाठवतो मी. हॅलो सर, माझ्या आधार कार्डचे हे आहे. नमस्कार सर. तकलीफ होते हो सर, खूप तकलीफ होते. मला जर एवढी तकलीफ झाली तर बाकी दिव्यांगांना किती तकलीफ होईल. मला जर एवढी झाली एक पाय नसून सुद्धा, बाकीच्यांना दोन दोन. थांबा ना जरा, शांतता राहा. नमस्कार सर. शांतता राहा, बोलू द्या. नमस्कार. गोकुळ साहेब आता भडकले, सकाळी 6ला सर पहिले पाणी पिऊन घ्या आधी. पाणी म्हणजे सिलेंडर आणला आता पेटले ते सध्या. सिलेंडर आणला ना पेटले. हेलो अमोल सर सर. अगोदर पाणी पिऊन घ्या. सिलेंडर लाने में तकलीफ हुई क्या? नमस्कार सर. तबलीग बोलो तो इतनी तबलीग कुछ भी करते क्या आदमी को. हेलो पैसा भी लेते तबलीग भी देते. हेलो हेलो दिव्यांगांना सिलेंडर वजन कोण आणला की नाही? हेलो थांब हॅलो. प्रमोदजी, थांबा 2 मिनिटं. हॅलो. हा बोल. सर, यांच्यासोबत सगळ्यांची थोडं समस्या आहे. हॅलो सर, 1 मिनिट थांबा ना थोडं तुम्ही, गोकुळजी जेणेकरून बोलणं होईल. गोकुळजी मी बोलत नाही, बाकीचे बोला बोला. बाकी मी बोलत बोलत नाही हो सर. अपन जो है नहीं क्या, अपन लोगों के मसले हल करने वाले हैं. अरे लोगों के मतलब अपने भी वही है ना, दूसरे के भी वही हाल है ना. वो सारे बातें ठीक है. है ना, ऐसा थोड़ी है. अपन लोगों के मसले हल करने के लिए बोल रहा हूँ. ये भी बात मैं अपन लोगों के मसले हल करेंगे, अपने मसले खुद ब खुद हल होते. अमोल अरे ये खुद का मसला नहीं है ना मोहम्मद जी, खुद का मसला मैं बोल रहा हूँ क्या? ऐसे अमोल सर, कैसे गोकुळ दिव्यांग आहे? साहेबांना एक 55 लाख बोला. दिव्यांग आहे लोक बोलते. लगे आहे ना, आपण या ना उद्या बोलून ह्या विषयावर. अमोल साहेब म्हटलं गोकुळ सरांचं नवीन लोक खूप मिळले. हॅलो गरम गरम कर, कशाला थंड होऊ द्या लागते. नमस्कार सर. हा हॅलो निश्चिंत बोला. सर, यांच्यासोबत थोडस यांच्याबद्दल बोला बरं. हॅलो. बरं. हॅलो सर. बोला ना. माझ्या आधार कार्डचं अजून झालं नाही सर. ते इकडे जा तिकडे जा करतात आहे. कोण म्हणतात आहे, काय झालं सांगा. माझ्या आधार कार्डचं माझ्या आधार कार्ड 71चे आहे. कुठनं बोल. प्रमोदजी, तुमचं नाव काय आहे? प्रमोद सदाशिव निश्चित आहे. कुठनं बोलत आहे? राणा बेसा रोड, मानेवाडा, नागपूर बोलताय. नागपूरला. बरं, हा सांगा काय विषय झाला. माझ्या आधार कार्ड सर 71चे आहे. तिथे अपडेट केलेलं आहे 72चं शासन आपल्या दारीनं. हॅलो. हा तर ते जन्म दाखला माझ्यापाशी आहे नाही. मायकर लिस्टवर आहे, पण ते मायकर लिस्ट मान्य नाही करत आहे. आता ते आधार कार्डचं काय करायचं? आधार कार्ड होत नाहीये माझ्यावाला. सर, यांचे जवळ आधार कार्ड आहेच नाही का? नाही सर, मी सांगतो तुम्हाला. मी यांचा मुलगा बोलत आहे. यांचं कसं झालेलं आहे सर, म्हणजे मार्कशीट. हॅलो सर. बोला ना. हा, मार्कशीटवर सर नाव आहे यांचं प्रमोद सदाशिव निचन. त्यांचं असं म्हणणं आहे की इथे पाहिजे सदाशिव प्रमोद निचन. याचं काय फरक पडते सर? हे तर सर बोर्डानं केलेलं आहे ना, याच्यात त्यांची गलती थोडी आहे सर. आणि यांचं सर आधार कार्डवर 1 वर्ष सामोर केलेलं आहे जे शासन आपल्या दारी आहे त्यांनी, तर याच्यात सर त्यांची गलती आहे ना सर. तर आधार कार्ड सेंटर मध्ये गेलं तर यांनाच घुमवत आहे सर, इकडचं तिकडे इकडचं तिकडे. यांना आता म्हणत आहे मानकापूरला जा, तिथून मग हे डॉक्युमेंट आहे ना, मग यांचे डॉक्युमेंट चुकून ठेवलेले आहे सर. तर यांचं काय करायचं सर, सांगा ना सर थोडं. सर. हेलो. हाँ सर, बोला ना. ये आधार कार्ड पर जो भी चेंज कराना है, हाँ, तो उसके लिए कोई ऑनलाइन ऐसी चीज होना, एक डॉक्यूमेंट जैसा कि जन्म दाखला, हाँ, ये कायदा है बिल्कुल. उसमें कोई भी छेड़छाड़ कोई भी आधार केंद्र वाला नहीं कर रहा है. नहीं, बराबर है ना सर, पर मार्कशीट है तो उससे तो करना चाहिए. आज जन्म दाखला अगर नहीं है किसी के पास तो, हाँ, जन्म दाखला बन सकता. जन्म दाखला बनाने की कोशिश करो. हाँ, तो कहाँ से बनाना पड़ेगा सर, कुछ आइडिया दीजिए ना. नगर पालिका से बन जाता. रिकॉर्ड नहीं, नगर पालिका में गए तो नगर पालिका में प्रमोद बोलते. हेलो, आपका जन्म कहाँ हुआ? हेलो.
हेलो प्रमोद, आपका हाँ, जन्म सर, कहाँ बोलो। हुआ? पुष्पेंद्र हेलो हाँ हो, सर, एक 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 जण जण बोला. कोणीतरी बोला ना हो. हॉस्पिटल हो, एक मधून एक जण बोला बनवून ना. देईल. ऐक स्पीकर ना, बंद करा ना माझी हो. गोष्ट ऐक. हॅलो हा बोला. प्रमोद, हा बोला बोला. मी काय म्हटलं, लेबर कोर्ट आहे आपला, सिव्हिल लाईनला लेबर कोर्ट आहे. हा ओके. हा हॅलो, हा बोला ना. सिव्हिल लाईनला सिव्हिल लेबर लाईन कोर्ट आहे. मध्ये लेबर कोर्ट आहे. लेबर कोर्टच्या बाजूला बोर्डाची आहे, तिथून बोर्डाची मार्कशीट बनते, 12वी 10वीची मार्कशीट बनते, तिथे जाऊन करेक्शन कर. हॅलो अच्छा. हा समजलं. हॅलो, तिथे जाऊन हा करेक्शन बोला ना करून बोला ये, ना. तुझं काम नक्की होऊन जाणार. ओके ओके ठीक आहे. धन्यवाद दादा. नाही नाही, दुसरा एक पुष्पेंद्र मार्ग दादा. आहे. हॅलो, नमस्कार सर. हा बोला ना सर. दुसरा एक मार्ग आहे प्रमोद. सर ते मी काल ऑफिसमध्ये आलो होतो, योगेंद्र बघेल. हॅलो, विषय योगेंद्र जरा थांबा, हा विषय संपलेला नाहीये. प्रमोद निचांच्या हो सर, सांगा ना सर. त्याच्याबद्दल एका सरांनी सांगितलं, रुपेंद्र दादांनी, ऐका ना पुष्पेंद्र दुसरं दादांनी. दुसरं एक सांगतो. हॅलो, हा सांगा ना सर. तुमचे वडील पहिलीला कुठं होते? काय सर? पहिली वर्गाला कुठे शिकले तुमचे वडील? नागपूर शाळेमध्ये सर. कॉर्पोरेशन. हा, मग तिथे प्रवेश निगम मिळेल. प्रवेश निगम वर सगळं असते. शाळा बंद झाली आहे म्हणाले सर ते. अरे कुठेतरी शिफ्ट झाली असेल ना. बंदच झाली आहे म्हणाले. नाही नाही नाही, असं नसतं ना. रेकॉर्ड कुठेतरी तो सबमिट झाला असेल ना प्रवेश निगम वर. हॅलो, शाळेचा रेकॉर्ड आणलाय म्हणते यांनी, पण वाघ साहेब, ते आता टीसी वरून मार्कशीट वरून ते नाव दुरुस्त होत नाही. ते तर मी तेच बोलणार राजपत्रच होतो. बनावं लागेल. हो, तेच बोलणार होतो मी आता. मार्कशीटहून जन्म दाखलाही पकडत नाही. हो, तर बरोबर आहे. जन्म दाखला त्यांच्या मिळू शकते, असं काही हे नाही. तहसील याच्यामधून, ग्रामपंचायत मधून, पण जे प्रवेश निगम दुरुस्ती आहे ते राजपत्रानुसारच दुरुस्ती होते आता. नाही बरोबर, पण राजपत्राला डॉक्युमेंट काय लागेल सर मग? कारण माझी मुलगी आहे ना, ते आधार सेंटर वरतीच आधार कार्ड काढतो, म्हणून मी सांगत आहे ते. नाही बरोबर आहे. मला एक अशीच अडचण आली. राजपत्राला काय डॉक्युमेंट लागेल सर? हा, मग ते महत्वाचं आहे ना. डॉक्युमेंट काय लागेल राजपत्राला? राजपत्राला आपलं पॅन कार्ड वगैरे, पॅन कार्ड, आधार कार्ड लागेल, कारण त्या आधार कार्ड मध्ये दुरुस्ती करायची आहे. नवीन नाव आणि जुनं नाव ते दाखवावं लागेल. टीसी लागेल. त्यांचा इश्यू जन्म दाखल्याचा आहे. जन्म आणि तारखेचा. सर जे जन्म दाखला असला तर राजपत्र काही हे बनवायचं नाही, आहे जन्म दाखला त्याच्यावर चालतं. असं मेन्शन करावं लागेल ना स्टॅम्पवर, की हे दोन्ही पण तारीख वेगळी नसून, डेट ऑफ बर्थ वेगळी नसून एक आहे. त्या याच्यामध्ये होत्या राजपत्रामध्ये. अच्छा अच्छा. हा, राजपत्र सर इथूनच बनते ना, आपलं कॉर्पोरेशन मधून? राजपत्र कॉर्पोरेशन नाही, ऑनलाईन मधून करावं लागते. ओके सर. कोणी सायबरवाले करून देतात. ठीक आहे. ऑनलाईन करावं लागते. तर राजपत्राशिवाय तुमच्या ते चेंज होणार नाही. धन्यवाद सर, तुम्ही योग्य निर्णय दिल्याबद्दल. आणि समजा तुम्ही ते तुमच्या जन्माच्या दाखला निघाला त्या तारखेच्या, तर ते मग हे करण्याची आवश्यकता नाही, आपला राजपत्र. अच्छा अच्छा. हा, दोन्ही पण अरे बाबा, सिद्धा मार्ग आहे त्याच्यातून. हॅलो हॅलो, बोला बोला. हा, नागपूरचं काम आहे ना, शाळा सर. बंद झाल्या, तर त्याच्यासाठी काय करायचं, रेकॉर्ड रूम आहे बघायचा कॉर्पोरेट सिव्हिल लाईनला. त्या रेकॉर्ड रूमला अर्ज करायचा, सगळ्या रेकॉर्ड इथं जमा केला सगळ्या शाळेचा, तिथून टीसी काढायची. असं सांगू, बरोबर आहे. हे बरोबर माझं आहे. म्हणणं आहे. अगदी बरोबर आहे. सिव्हिल लाईनला जायचं दुसऱ्या माळ्यावर, तिथं रेकॉर्ड रूम आहे. शाळा बंद, ज्या ज्या शाळा बंद झाल्या पूर्ण रेकॉर्ड तिथं जमा केला आहे, आणि तो रेकॉर्ड तिथून काढायचा, त्याची टीसी काढायची डुप्लिकेट. असं माझं मत हो, बरोबर आहे. बाकी तुम्हाला आधार कार्डासाठी सगळं ठीक आहे ना सर. तेच करावं लागेल. हॅलो, हा बोला ना. त्या ऍप्लिकेशन मध्ये तुला लिहावं लागेल का कुठला रे, कोणत्या वर्षाला तुझे वडील कुठले होते ते लिहावं लागेल. अच्छा अच्छा, ठीक आहे ना सर. म्हणजे त्यांना रेकॉर्ड काढायला जड जाणार नाही. ओके सर.
धन्यवाद सर तुमचा. तुम्ही मला दादा, योग्य निर्णय दिला. सांग मला. हॅलो, हा सर बोला ना. काय ते म्हटलं मानेवाडा? हो मानेवाडा, मानेवाड्याला कुठे आहे? अलंकार नगर, मुद्रा नगर. मोबाईल नंबर 9881 9881 82 82. 12 अरे अशोक पाटील, जरा म्यूट करा स्वतःला. 9881 821207. पुन्हा सर सांगून द्याल एक वेळा मला. 9881 821207. ठीक आहे. ओके सर. समाधान झालं? हो सर समाधान झालेलं. कसं त्यांचं माझे वडील हँडिकॅप असल्यामुळे त्यांना बोलता नाही येत ना बरोबर, म्हणून मी बोललो सर. नाही छान केलं. ठीक आहे. ओके सर. ओके, थँक्यू. थँक्यू सो मच सर. धन्यवाद नमस्कार हनुमंत जी, सर. मुजम्मिल भाई, विजय मेहर, रघुनाथजी वाघ, गोकुलजी, सागरजी, आपण सर्वांनी यांना मार्गदर्शन केलं आणि यांचं काम मार्गी लागलं. प्रमोदजी तर्फे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. चला नेक्स्ट बोला. योगेंद्र बघेल सर, काल आलो होतो ना. हॅलो, नमस्कार सर. अरे प्रमोद राऊत सर, आहे का तुम्ही इकडे? बोला. अरे आता हे सगळे येऊन यांचे नावच नाही लिहिलेले आहे रेकॉर्डला कालच्या. हो का? मग काय तर प्रमोद निशांचे नाव नव्हतं, यांचे नव्हतं, भरपूर लोकांची नावं नाही घेतलेले आपण. बायोडेटा नाही का आता नवीन? बायोडेटा सांगा ना एखादा. कोणाला लग्न करायचं आहे? हा चला बोला. हे एक मिनिट थांबा, याला मोकळं करून देतो जरा. चिठ्ठी ना? हो, तुझी चिठ्ठी आहे. मी फोन लावू दे मला, चिठ्ठी देतो आणि तर सकाळपासून तर अशोक पाटील घ्या की सर. मी तुझ्या अशोक पाटील सकाळपासून त्याचा स्पीकर बंद होता. मी तुझं नाव रिकमेंड करू शकतो बेटा. तुझं काम करण्यासाठी प्रयत्न पूर्ण कर. तू आज असेल माझे काम तुझे पर्सेंटेज आणि माझ्या कशाला ऐकेल लोक, एक सांग. मी पुन्हा एकच गोष्ट वारंवार म्हणतो, मी करून देतो. तुझ्यासाठी चिठ्ठी लिहिली, तुला बोलू आता तुझ्यासाठी काय म्हटलं, ऑफिसरला फोन करतो मी. पण होणं नाही होणं त्यांच्या हातात आहे निर्णय. ठीक आहे. नाही हे तू मला चढवू नको. हे चढवणं बंद कर. चला नेक्स्ट बोलू. ठीक आहे. नमस्कार सर. अशोक पाटील सर. बोला बघेलजी. सर मी काल आलो होतो ना ते बर्थ सर्टिफिकेट मध्ये नाव चेंज करण्यासाठी. अशोक योगेंद्र बघेल, 2 मिनिटं थांबा. हा अशोक पाटील खूप वेळच्या वेटिंगवर आहे. हॅलो सर, मला इलेक्ट्रिक सायकलची फॉर्म भरायचा होता सर मला. कुठून बोलत आहे पाटील? काय म्हणता सर? कुठून बोलत आहे तुम्ही? चंदगड तालुका तुझे सर. हा, चंदगड तालुका तुझे सर. काय म्हणतो मला नाही समजत आहे. तुझे सर. सर तुडिये गाव आणि चंदगड तालुका कोल्हापूर जिल्हा. चंदगड जिल्हा कोल्हापूर. पाटील कोल्हापूर. अशोक पाटील आणि तालुका कोणता आहे? काय म्हणता सर? अशोक पाटील तुडिये गाव, तुडिये. तालुका चंदगड. तालुका चंदगड सर. चंदगड. हॅलो, चंदगड जिल्हा कोल्हापूर. मोबाईल नंबर सांग तुझा अशोक. 95
952 9552 हा 18 बरं 4527 4527 हा पर्सेंटेज किती आहे दादा तुझे 60 आहे सर 60 हा 60 आहे का 60 हा 60 बर काय प्रकार आहे दिव्यांगांच्या दिव्यांगाचं तर पायाने अपंग आहे चालता येत हो नाही म्हणजे चालता येत नाही दोन्ही पाय आहे का हा हा हो सर चालून दाखव चालून दाखवू हो तर पायाने अपंग आहे सर हा दुसरा हा पाय कोणता आहे राईट आहे का जो लेफ्ट राईट सर लेफ्ट ओके आहे का लेफ्ट पाय ओके आहे का नाही सर ओके लेफ्ट वय किती आहे तुझं? सर 35 बरं ठीक आहे बस काय विषय आहे सांग तुझा काय म्हणलं सर काय विषय आहे? तुला कपडे धुवायला सांगितलं कोण विषय तर मला बॅटरीवरची सायकल पाहिजे होती तिथे हालचाल होत नाही जास्त ना मदत कर तुला पण बॅटरी सायकल साठी तुझा क्रायटेरिया योग्य नाही आहे नाही सर नाही हा माझं आता का दुसरं काय नाही चालताय समजा मी हाताने मारायची सायकल बी तर मंजूर आहे सर पण मारता येत नाही सर दोन्ही हात बी काय माहित हात बरोबर आहे का काय म्हणलं सर हात बरोबर आहे नाही सर दोन्ही पण हात सर इथनं बारीक आहेत सर नाही हात ठीक आहे का ठीक नाही सर डावा आणि उजवा हात पण लहान आहे सर बारीक आहेत सागर जी सागर बोला सर आहे का तुम्ही बोला हा बोला कोल्हापूर जिल्ह्यामधले आपण एक मोहीम सुरू करू हा बोला मी आता 2 दिवसा अगोदर एक व्हिडिओ पण टाकलेला होता तर 2 कामं हाताला घ्या तुम्ही लगेच आणि त्या क्षणी मार्गाला लागा नंबर 1 ज्यांचे 80% 70% ते 100% जे दिव्यांग आहे त्यांचे ई रिक्षा करता डिटेल गोळा करा जे लोकांना इंटरेस्ट आहे ती आपली रील पण बनलेली आहे त्याच्याकरता 80च्या पुढे ना 80च्या पुढे किंवा 70च्या पुढे घ्या बर 70च्या पुढे म्हणजे एक आपण महाराष्ट्रामध्ये एक अपील केलेली आहे 3 दिवसा अगोदर की ज्या दिव्यांगांना 70% ते 100% दिव्यांगत्व आहे त्यांनी ई रिक्षा करता डिटेल द्यावी तर ते डिटेल गोळा करा त्यांची नंबर 1 विषय आणि सोबत त्या डिटेल गोळा करताना फक्त UTID कार्ड आणि आधार कार्ड गोळा करायचे नाही तर त्यांचे अप्लिकेशन्स घ्या चालतंय अर्ज तुम्ही त्यांना व्हॉट्सअपवर मागवू शकता त्यांचे प्रिंटआउट आपण काढून घेऊ ते मला तेवढं शक्य होत नाही पण तुम्ही घ्या मी करून घेतो पहिला विषय आणि हे विषय सगळ्यांना सांगत आहे इथे जेवढे मान्यवर आहे राजाराम भाऊ गोकुळजी जेवढे पण लोक आहे प्रमोदजी विजय महेर साहेब प्रमोदजी जेवढे पण आपले वाघ साहेब जे पण रिस्पेक्टेड मान्यवर आहेत सर्वांना माझी विनंती आहे की तुमच्या जिल्ह्यातले 70% वरती जेवढे काही दिव्यांग आहेत त्यांचे UTID कार्ड आधार कार्ड आणि सोबत एक अप्लिकेशन की मला ई रिक्षा द्या हे आपल्या दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनच्या नावाने अर्ज घ्या हे अर्ज मागवा दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनच्या नावाने अर्ज मागवा आणि सोबतच दुसरी पण अप्लिकेशन घ्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावाने अशा 2 अप्लिकेशन घ्या किंवा एकाच अप्लिकेशन मध्ये प्रति मुख्यमंत्री लिहा खाली मग प्रतिलिपी दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनला करा
पण ही अप्लिकेशन, जेवढे अप्लिकेशन गोळा करता येईल तेवढे अप्लिकेशन पूर्ण महाराष्ट्रामधून गोळा करा. तो फोन झाला खाली ना. पहिला विषय हा. दुसरा विषय पुन्हा हातीला घ्या. तो विषय आहे की ज्यांचे दिव्यांगत्व 60% आहे, 60 ते 80%, 60 ते 80% ज्यांचे दिव्यांग आहे, किंवा 60 पासून तर 100% पर्यंत ज्यांचे दिव्यांगत्व आहे, अशा लोकांच्या सुद्धा अप्लिकेशन घ्या बॅटरी चलित सायकल करता. ओके सर. बॅटरी चलित सायकल करता त्यांच्या अप्लिकेशन, ज्यांना ज्यांना बॅटरी चलित सायकल हवी आहे त्यांनी सुद्धा, जे 60% आहे त्यांच्याही अप्लिकेशन गोळा करायला सुरुवात करा. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावाखाली, यांच्या नावाने, आणि प्रतिलिपी करा त्यांना तिथं दिव्यांग जनसंवाद फाउंडेशन. या अप्लिकेशन जेवढ्या जास्त गोळा करता येईल तेवढं करा. हा आपण विषय हातामध्ये घेऊ आणि या विषयाला थोडं पुढे ह्या विषय घेऊ. म्हणजे आता जसं यांनी म्हटलं, अशोक पाटीलनी, असे हजारो दिव्यांग आहे जे 60% आहे, 65% आहे, पण त्यांना चालताच येत नाही, त्यांना घराच्या बाहेर निघता येत नाही, त्यांच्या दिव्यांगत्व जरी पर्सेंटेज कमी आहे पण त्यांना मुवमेंट करता येत नाही. तर अशा दिव्यांगांना आपल्याला मोटराईज सायकल कशी मिळवून देता येईल ते आपण बघू. हॅलो. ओके हॅलो सर, सर. बरोबर आहे सर. तारीख फिक्स करूया सर कोल्हापूरची उद्या हा बोला पुढच्या मध्ये. जाधव साहेब. सर पुढच्या मध्ये अगदी बरोबर आहे सर. बरेच लोकांचे आता फॉर्म जमा केले जातील तालुक्यातून, जिल्ह्यातून. तर कार्यक्रमाची तारीख अगोदर 15 दिवस फिक्स करूया आणि सर कार्यक्रम योजने नियोजन लावूया. हो हो. आता यांनी राजाराम भाऊनी बरोबर विषय म्हटला. हे फॉर्म गोळा करा. फॉर्म गोळा झाला की मग आपण एक कार्यक्रम करू आणि त्या अनुषंगाने मग आपली पुढची जी आपली रणनीती आहे ती करू आणि यांना न्याय मिळवून देऊ. बरोबर आहे राजाभाऊ भाऊ? ओके 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 सर, बरोबर आहे. ठीक आहे. तर प्लीज कृपया करून आजचा हा व्हिडिओ, आजची ही आपली जी टॉक आहे हे लक्षात घ्या. 2 विषय हातीला घ्या. 60%च्या वरती ई रिक्षा पाहिजे, 60%च्या वरती बॅटरी चलित सायकल पाहिजे, आणि त्याचे मग स्क्रुटनी करू आपण. ज्यांना कोणाला ज्या पॉसिबल आहे त्या फॅसिलिटीज करण्याचा प्रयत्न करू आणि होईल. मला असं वाटते, माहित नाही का बरं, आय एम व्हेरी मच कॉन्फिडंट. बरोबर आहे. हॅलो, मी महेश बोलतोय. ओके सर, बरोबर. आता एक सेकंड. आता हा जो मंच आहे हा एक 5 मिनिट करता आपण या सुशील संब्रित आलेला आहे रामटेकवरून, याच्याकरता साहेबांना एक फोन करू. उचलला तर ठीक आहे, नाही उचलला तर याला आपण पाठवून देऊ. ई रिक्षा करता आलेला आहे हा. तर बघू आता हे साहेब काय म्हणतात. तर आगे जावेद साहब, अमोल वाल्के बोल रहा हूँ. मैं आपको कल भी फोन किया था, आज भी फोन किया रिगार्डिंग द ई रिक्शा अप्रूव्ड बाय माननीय श्री बावनकुळे साहब. मुझे पता चला है आपको फंड आया है और ई रिक्शा का वाटप आप लोग कर रहे हैं. तो मेरे तरफ से जितने भी दिव्यांग मित्र आते हैं उनको प्रायोरिटी देके आप उनके काम. अभी रनटेक से सुशील समृद्ध आया हुआ है आपसे मिलने के लिए, तो कृपया इस बात की नोंद लीजिए सर, और मेरे फोन को रिप्लाई करिए. हम भी एक सर्वसामान्य नागरिक है. 2 दिन से मैं आपको फोन कर रहा हूँ. कल भी मेरे पास काफी लोग आए थे, तो इसलिए मैंने वॉइस रिकॉर्ड छोड़ रहा हूँ आपको. कृपया अगर आप सुनते हैं तो कॉल बैक करिए. धन्यवाद. हॅलो. सुशील, ही पत्रिका घे, हे कार्ड घेऊन चालला जा. याच्यामध्ये दिलेलं आहे, याच्यामध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट आणले सर्व, सगळे आणलेले आहे. ते घेऊन चाललं जा इथे आणि हे चिठ्ठी देऊन देशील त्यांना. आणि साहेब म्हणेल, 1 मिनिट मी म्यूट करतोय. हॅलो. हॅलो अमोल सर. थांबा थोडे 5 मिनिट. दिले. हॅलो. हॅलो. व्ह्यू बंद केली की. अरे 2 मिनिट थांबा, मी सुशीलला काही इन्स्ट्रक्शन देत आहे. 2 मिनिट थांबा. 2 मिनिट, 1च मिनिट.
हॅलो. हाँ, 9:40 झाले, आता चालले जा 10 ते येईन 9:15. पूर्ण मार्गदर्शन केलं, जसं सांगितलं तसंच करायचं, त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा काही करायचं नाही. नमस्कार साहेब. हा मंच जो होया, हा मंच मी सध्या आता मान्यवरांकडे 5 मिनिटाकरता सोपवतो. माझ्याकडे काही लोक आलेले आहे, तर फक्त 5 मिनिट तुम्ही समस्या सांगा. इथे मान्यवर आहेत, ते तुमच्या समस्या ऐकून घेतील आणि त्याच्यावरती मार्गदर्शन पण करतील. तुम्ही बोलू शकता. अमोल दादा, मी अमोल महेश साहेब, तिरंगी बोलतोय. हा बोला, कोण बोल? अमोलजी, हा जी मी गेडाम बोलत आहे बोला. बापूनगर वरून. हा बोला. मी काय म्हटलं, तुम्ही जे आता सांगितलं, सूचना केली का कोल्हापूर जिल्ह्यासाठीच मोटरसायकल आहे का नागपूरसाठी बी आहे? गेडाम साहेब, तुम्ही मला हा. म्हटलं की तुम्ही माझ्या प्रत्येक रील पाहता असे तुम्ही बोललेले आहे. तर 3 दिवसा अगोदर मी एक हो, व्हिडिओ तयार केलेला आहे. त्यामध्ये मी आव्हान केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रातील नेते मंडळींना, तुमच्यासारखे जे नेते मंडळी आहे, जे नाही वाचून पाहिली नाही रे, ते आली ते त्यामध्ये पूर्ण आता विषय महाराष्ट्रातील सांगितलं बा म्हणून मी म्हटलं कोल्हापूरसाठी. पूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग ज्या मी लोकांना पाहिले ना. आपल्याला हे विषय वाढवून हा. मोठे करायचे आहे. ज्या लोकांना ई रिक्षा पाहिजे त्यांच्या डेटा गोळा करा, सगळेच. काल मी आमदार साहेबांची पीएससी बोललो, परवाच्या दिवशी आमदारच्या पीएससी बोललो, रजिस्टर रेडी पत्र पाठवलं मोटरसायकल तुमच्या कोट्यातून द्या म्हटलं. आणि इथं आपल्या सीएनसीला रोज मी फोन करतो. ठीक आहे, ठीक आहे. स्टॉक याचा आहे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असं आहे, मोबाईलवर पहिले अर्जंट. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असं आहे की महाराष्ट्रामधल्या हा. प्रत्येक जिल्ह्यातील दिव्यांगांच्या गोळा करा, डेटा गोळा करा आणि डेटा स्वतःकडे ठेवा. डेटा फक्त UDID आणि आधार कार्डच्या माध्यमातून गोळा नको करा, तर त्यांच्या अप्लिकेशन्स घ्या आणि अप्लिकेशन मध्ये त्यांना ई रिक्षा किंवा मोटरसायकल का बरं पाहिजे ते सुद्धा लिहून घ्या. गट्टे तयार करा आणि चला माझ्या कारण द्यायचं तर पण आम्ही चालू शकत नाही, आणि चालू शकत नाही, जाऊ शकत नाही कुठे घराच्या बाहेर. त्या स्टेप पूर्ण करा. मला 2 मिनिटं द्या. तुम्ही हे आता इथे मुजम्मिल भाई, जाधव साहेब, आपले विजय मेहर साहेब, राऊत साहेब, सागर साहेब, भरपूर सन्माननीय सदस्य नाही नाही, आहेत. चर्चा करतो त्याची बोलतो. ठीक आहे, चालेल झालं माझं बोलणं झालं, तेवढंच फक्त विषय होता. नाही, मी आहे इथे, ठीक. माझ्याकडे कोणी आलेलं आहे, यांना अटेंड करतो, पुन्हा येतो परत. हो ठीक आहे, ट्रॅक करा, सर, अटेंड करा, काही सर, हॅलो सर. हा. बोला आता. या विषयावर मी एक बोलतो. हॅलो, याच्याबद्दल आधीच माफी हा, मागतो. बोला मी ना जरा तर. माझं चुकलं असेल तर आधीच माफी मागतो. तुम्हाला खूप हेल्पफुल होतं. हॅलो, तुमच्या मोहम्मदजी हे सुनो जरा. तुम्ही सगळ्या गोष्टी एक्सप्लेन हॅलो, करताय. मोहम्मदजी हे सुनो, मैका बरोबर. सिंपल वे बोलतो आपण एक्सप्लेन करण्यापेक्षा ती जर नाही, वेबसाईट लिंक पाठवली त्याच्यामध्ये पूर्ण तुमची इन्फॉर्मेशन विथ सगळ्या गोष्टी राहतात. नमस्कार. आपलं काम